आमचं दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं. मी आयुष्यातला कदाचित पहिलाच व्यक्ती एक असा असेल, तर त्यावेळेला त्या अफेअरला सुद्धा परमिशन दिली. मग मी त्याची कारणं विचारली, "बाबा का कशामुळे हे सगळं?" तर "बाबा तू वेळ देत नव्हता. चूक सुधारता येते, गुन्हा सुधारता येत नाही. हो तुला बोलायचं असेल बोल, हरकत नाही. फक्त काय बोलणं ज्या दिवशी होईल ना, मला फक्त सांगत चल का बाबा माझं त्याच्याशी बोलणं झालं की बाबा." माझ्यावर माझ्याच मिसेसने वशीकरणाचा प्रयोग केलेला. पगार जरी माझा झाला, 90% पगार मी तिच्या अकाउंटला ट्रान्सफर करत होतो. त्यावेळेला तो प्रयोग माझ्यावर झाला वशीकरणाचा. त्याच्यानंतर मला माझा जॉब सुटला. घरातल्या व्यक्तींनी सुद्धा माझ्या मिसेसला समजून सांगितलं, का आज तू या माणसाला आहे ना जिवंतपणे मारलास. म्हणजे जो विश्वास मी तिच्यावर ठेवलेला, तो तिने जो विश्वास गमावला. तर मी सडनली तो अकाउंट माझा ओपन करतोय आणि त्याच्यामध्ये मला असं दिसतंय, का ₹2,00,000 लॉस झाला. मग त्या दरम्यान आहे ना, तिने एक गोष्ट अशी केली किंवा काय, माझ्या आईचे घरातले दागिने गायब झाले. "तू वशीकरण का केलंस?" तर ह्याने माझं ऐकावं. कोणाचं साहेब तुम्हाला चांगलं करता येत नसेल तर करू नका. पण निदान कोणाचं वाईट तरी करू नका. आर्थिक नुकसानीच्या ह्याच्यामध्ये आहे ना साहेब, आत्ता सध्याच्या घडीला माझ्या फॅमिलीचं खूप नुकसान झालंय. म्हणजे परिवाराचं बोला, संसाराचं खूप नुकसान झालं. एकदा तर वेळ अशी आली, तर मी तिला बोललो डायरेक्ट का मी मुलासकट मी आत्महत्या करेल आता. पण तिने अननेसेसरी मला न सांगता कमीत कमी 4 ते 5 ॲप लोन आणि गोल्ड लोन काहीतरी तिने घेतलेलं. लोन तिने घेतलंय. ती जाऊन माहेरी बसली. म्हणजे तुमचा एक मुद्दा आणि तिच्या सगळ्या मुद्द्यांवरती पाणी. आता साधं स्वाभाविक आहे साहेब, का माणूस खोटा बोलू शकतो, पेपर नाही खोटा बोलू. त्याच्यानंतर माझ्यावर प्रयोग झाला करणीचा. शाळेमध्ये मुलाला जाऊन परस्पर चालू एक्झाममधून घेऊन गेली. आजही तिच्या घरच्यांना माहीत नाही. तिने जो माझ्यावर करणीचा प्रयोग केला किंवा काय, तो आत्ता मागच्या महिन्यात बॅकफायर झाला. त्यांच्यावरतीच. त्यांच्यावर नाही, मग? तिच्या वडिलांवर. काय बोलताय? 15 नोव्हेंबर 2024ला घर सोडलं आणि आत्ता मागच्या महिन्यात 17 नोव्हेंबरला तिचे वडील एक्सपायर झाले. आणि आज सुद्धा ब्लॅक मॅजिकचे प्रयोग माझ्या विरोधात चालू आहेत. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल आणि आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत, की आपल्याच घरातली लोकं हे आपल्यावरती करणी कशी करतात आणि त्याचा परिणाम आणि दुष्परिणाम त्यांच्यावरती कसा होतो आणि त्यांनी ज्या व्यक्तीवरती केलेला आहे त्यांच्यावरतीही कसा होतो. मग यामुळं काय होतं, की पूर्ण फॅमिली डिस्ट्रॉय होते. तर आज अशीच आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. तर आज भेटूयात आपल्या नवीन पाहुण्यांना. सर नमस्कार. नमस्कार. काय तुमचं नाव? माझं नाव विनय घनश्याम जाधव. अ पनवेलला राहतो. अच्छा आणि काय करता तुम्ही? मी आता सध्या सर्व्हिस करतो, नोकरी करतो. तर काय-काय गोष्टी घडत गेलेल्या आहेत तुमच्या आयुष्यात? सुरुवात होते माझ्या लग्नापासून. बरं. सर्वात प्रथम तर आमचं दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं. दोघांच्याही घरातनं वास्तविक विरोधच होता लग्नाला. त्याच्यानंतर पण ते सगळं जुळवून आणलं. लग्न वगैरे झालं. त्याच्यानंतर एक 8 ते 9 वर्षाचा सुखी संसार सुरू होता. त्यामध्ये सुद्धा थोडं बाळ ज्यावेळेला व्हायचं होतं, म्हणजे मुलासाठी कॉम्प्लिकेशन्स वगैरे खूप आले. 4 वर्षानंतर मग मुलगा झाला. तो आता साधारण 6-1 वर्षाचा आहे. सगळा सुखी संसार सुरू होता. एक टर्निंग पॉइंट आयुष्याला असं आलं, त्यात एक 8 ते 9 वर्षानंतर थोडं मिसेसचं थोडं बाहेर हे असल्यामुळे, बाहेर प्रकरण असल्यामुळे त्याच्यानंतर मग काय झालं का माझा त्या सगळ्या गोष्टीवरनं विश्वास उडत गेला. म्हणजे आपल्या माणसाला ज्यावेळेला आपण काहीतरी दुसऱ्यांकडून 4 गोष्टी ऐकतो. माझा एक मुळात स्वभाव असा आहे का मी समोरची व्यक्ती कोणीही असू देत, म्हणजे आपल्याकडून जर चुका जरी घडल्या किंवा काय, तरी त्या ॲटलीस्ट समोरून येऊन तुम्ही सांगा, का बाबा हे असं-असं आहे म्हणून किंवा काय माझ्याकडनं ही चूक घडली. माफ करायची माझी दानत पहिल्यापासून आहे, ती आजही आहे. याच्यापुढेही समजा जर काय झालं तर मी माफ करायला तयार आहे. अच्छा, त्यांचं म्हणजे काय बाहेर अफेअर? येस. तर ओके. ते ज्यावेळेला ते कुठेतरी ट्रेस आउट झालं, तर त्याच्यानंतर मी आयुष्यातला कदाचित पहिलाच व्यक्ती एक असा असेल, तर त्यावेळेला त्या अफेअरला सुद्धा परमिशन दिली. कारण त्यावेळेला माझा मुलगा साधारण 1.5 वर्षाचा होता. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःहून परमिशन दिली? स्वतःहून. ते कारण का तर मला ते पुढे जाऊन दिसत होतं, का बाबा हे कुठं जरी मी जर हे समजा आता डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न जर केला, हं. तर ॲक्चुअली त्यावेळेला परिस्थिती अशी होती, का मी स्वतः एकदा घरातल्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलेलं. त्याच्या पलीकडे तिच्या घरी परिस्थिती माहेरी अशी होती, का जर मी तिला घराच्या बाहेर काढलं असतं, तर तिच्याही घरातल्यांनी तिला ॲक्सेप्ट केलं नसतं. तर मला सर्वात चिंता होती, का माझ्या 1.5 वर्षाच्या मुलाची. तर त्या परिस्थितीत मुलगा काय करेल? हं. आता मुलाला जरी मी घरात ठेवलं किंवा काय, तरी परत हा विषय चर्चेला येतोच. का बाबा नक्की तुमचा वाद कशावरून झाला? अच्छा, बरोबर आहे. कारण दोघांच्याही घरी तीच परिस्थिती होती किंवा काय. हं, हं. तिथे मला आता माझं सर्वात मोठं पहिलं इंटेन्शन असं होतं, लव्ह मॅरेज करण्यामागचं.
आता जे आपण समाजामध्ये बघतो काही ज्या गोष्टी घडतात किंवा काय, तर वास्तविक कसं आता आमच्या इकडं थोडा पगडा आहे का बाबा घरातल्यांनीच मुलगी बघून देणं किंवा काय. पण जर उद्या माझा एक इंटेन्शनली म्हणजे विषय असा होता का जर उद्या असा जो काही प्रकार घडला किंवा काय, हं. तसा जर प्रकार जर समजा अरेंज मॅरेज केल्यानंतर म्हणजे आई-वडिलांनी सांगितलेल्या मुलीसोबत लग्न केलं असतं, तर तो दोष कुठेतरी माझ्या घरातल्यांना लागला असता. म्हणजे खास करून आई-वडिलांना. म्हणजे ते समाजामध्ये आपल्या चर्चा असते नातेवाईकांमध्ये, का बाबा ज्याच्या आई-वडिलांमुळं बाबा मुलाचं आयुष्य बरबाद झालं किंवा काय. ते कुठेतरी तो शब्द माझ्या कानावर ऐकायला येऊ नये, म्हणून मी लव्ह मॅरेजचा त्यावेळेला निर्णय घेतला. बरं. असा विषय. ओके. त्याच्यानंतर मग एक सुरळीत आपली 7-8 वर्ष गेल्याच्या नंतर कुठेतरी ते बाबा हे सगळं प्रकरण कुठेतरी माझ्यासमोर उघडकीस आलं. मग मी त्याची कारणं विचारली. बाबा का, कशामुळे हे सगळं? तर बाबा तू वेळ देत नव्हता. तर वास्तविक कसं आहे साहेब, म्हणजे ज्यावेळेला आपल्याला एखाद्या समोरच्या माणसाकडून अडचण निर्माण होते, का वेळ देता येत नाही किंवा काय, तर कुठेतरी ते संवाद झाला पाहिजे. बरोबर. वाद सगळीकडेच होतात. हं. पण संवाद हा सर्वात महत्त्वाचा आहे. मी खरं. आपल्या या पॉडकास्टच्या निमित्ताने मी सगळ्यांना ही गोष्ट हे करेल. तुमची जर चूक जरी झाली, तरी तुम्ही ती मान्य करून, का बाबा याच्यापुढे ते घडणार नाही किंवा मला थोडा वेळ द्या किंवा काय. चूक सुधारता येते, गुन्हा सुधारता येत नाही. खरं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मग तो विषय असा झाला का समोरचा त्यावेळेला व्यक्ती म्हणजे माझी पत्नी समजा, मुलाच्या डोक्यावर त्यावेळेला हात ठेवून शपथ घेत होती. मी अच्छा. त्यावेळेला तिला विरोध केला त्या गोष्टीला. तुझ्या चुकांची शिक्षा तू त्याच्या डोक्यावर किंवा त्याच्या माथ्यावर थोपवू नको. हे हं. सगळं झाल्यानंतर मग मी विचारलं स्पष्टपणे, "का बाबा काय करायचं या विषयाचं? तर तुला नक्की पुढे चालू ठेवायचंय का बंद करायचंय? माझा काय तुमच्या बोलण्याला विरोध नाही. हं. पण त्याचा इम्पॅक्ट जर संसारावर होणार असेल, तर त्या मुलाच्या भविष्यावर होणार असेल, तर मला नक्कीच या गोष्टीला आक्षेप असेल." अर्थातच. अर्थातच त्या गोष्टीला आक्षेप कोणालाही असू शकतो किंवा काय. त्यावेळेला एक उद्गार असा निघालेला त्यावेळेला, का बाबा आमचे 15 वर्ष जुने संबंध आहेत मैत्रीचे. मग मला एक त्यावेळेला स्वतःला एक प्रश्न पडला, का 6 वर्षाचा संसार झालाय. त्याच्यामध्ये आपलं 1.5-2 वर्षाचं बाळ आहे. आणि आत्ता या व्यक्तीला या गोष्टीची आठवण येते. तर आमचे 15 वर्ष जुने संबंध आहेत. मग साधा मला सुद्धा प्रश्न पडतो. बरोबरच मग आहे. लग्न का केलं? त्याच्यानंतर पण सगळ्याच बाजू नाण्याची सांभाळून घेतली. हं, हं. घरी तोपर्यंत कोणाला मी विषय सांगितला नव्हता. पहिले सुधारायला चान्स दिला. सगळं काय झालं किंवा हं, काय. हं, हं. मग तो एक पुढचा एक निर्णायक टप्पा आला. का आता ज्यावेळेला आपल्या माणसावरनं विश्वास उडतो किंवा काय. मग आपण कुठेतरी आता मी घरातल्यांना बोलू शकत नव्हतो किंवा आणखी कोणाला काही सांगू शकत नव्हतो. कारण शेवटाला आपल्या घरातला विषय. बोलायचं कोणाकडे? खरं आहे. मग त्यावेळेला मी बाहेर जसं समजा म्हणजे हे करायला लागलो, कारण माणसावरनं विश्वास त्यावेळेला उडून गेलेला पूर्णपणे. तो हं. विश्वास पुन्हा तयार करण्यासाठी म्हणून मी तिला हे केलं. "हो, तुला बोलायचं असेल बोल, हरकत नाही. फक्त काय बोलणं ज्या दिवशी होईल ना, मला फक्त सांगत चल का बाबा माझं त्याच्याशी बोलणं झालं किंवा काय." कारण का? उद्या बाहेरून जर मला कोणी येऊन जर सांगितलंच किंवा काय, तर तो त्रास कमी होईल, ज्या समोरून सांगशील तो पण. कारण बाहेरून जर उद्या कोणी काही सांगितलं ना किंवा काय, तर त्या गोष्टीचा सर्वात जास्त त्रास मला होईल. बरोबर. आणि त्याचा परिणाम आपल्या संसारावरही होणार, त्या मुलाच्या भविष्यावर होणार. होणार. त्याच्यानंतर शेवटाला एक टर्निंग पॉइंट असा पण आला, का मला कुठेतरी ते जाणवलं, का बाबा यांचं बोलणं होतंय. मी विचारतोय सुद्धा, का "बाबा तुझं बोलणं झालं असेल किंवा आज बोलणं झालंय का?" "नाही, नाही." तर त्यावेळेला एक प्रसंग असा घडला, का मोबाईल माझ्या हाताकडं असं हे केला. "माझा मोबाईल चेक कर." एवढं कॉन्फिडेंटली सांगितलं. ठीक आहे बोललो. कारण मी बघितलेलं ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग त्यांनी त्या मुलाला फोन केला. त्या मुलाने अक्षरशः दिलेला शब्द पाळला. हं. तर मी दादा याच्यापुढे या विषयामध्ये पडणार नाही. तर ते त्या पद्धतीने आमचं बोलणंही झालेलं. तसा त्याने तो शब्द पाळला. त्याला विचारलं मी, "काय रे आज फोन केलेला?" "हो" बोलतो, "फोन आलेला." आणि माझ्याच घरातली व्यक्ती मला सांगते, का "हा फोन घे चेक कर." माझं एवढंच त्यावेळेला म्हणणं होतं. बोलणं झालं असेल तर हो बोल, विषय संपवून टाक. बरोबर. त्याच्या पलीकडे काही विषय नव्हता. ओके. त्याच्यानंतर पुढचा 1 वर्ष गेला. हं. तोपर्यंत माझ्यावर माझ्याच मिसेसने वशीकरणाचा प्रयोग केलेला. वशीकरणाचा? वशीकरणाचा प्रयोग. त्याच्यामध्ये मला त्यावेळेला एवढं काही आयडिया नव्हती, का आपल्याच घरातली व्यक्ती अशी काही गोष्ट करू शकते. हं. एक साधारण आत्ता एक 6 महिन्यापूर्वी ती वस्तू जे मी झोपतो त्या बेडखाली मला सापडली. म्हणजे कशामुळे केलतं ते वशीकरण ते तुमच्यावर? वशीकरण म्हणजे हा प्रकार साहेब कशासाठी केला जातो, तर मुळात कसं आहे, आपली व्यक्ती ज्यावेळेला आपलं न ऐकता हं. दुसऱ्याचं ऐकायला लागते किंवा आपली जी सुख-दुःख असतात ती दुसऱ्याकडे मांडायला लागते. हं. वशीकरण म्हणजे कसं आहे साहेब, का ज्यावेळेला एखादी व्यक्ती आपलं ऐकत नाही, हं. तर त्याने माझंच ऐकावं किंवा मी ज्या गोष्टी मी कमांड देईल हं. त्याच पद्धतीने वागावं.
मी सांगेल तीच पूर्व दिशा किंवा काय, त्याच्यासाठी हा प्रयोग केला जातो. अच्छा. हा. आणि त्याच्यानंतर मग झाला असा प्रकार का त्या दरम्यान त्याचे साईड इफेक्ट माझ्यावर असे झाले का माझी आर्थिक बाजू कमकुवत होत गेली. वास्तविक त्या 7-8 वर्षामध्ये मला साहेब म्हणजे आता मी पगार जरी माझा झाला, 90% पगार मी तिच्या अकाउंटला ट्रान्सफर करत होतो. जसा पगार होईल तसा. अच्छा. म्हणजे का हे याचं कारण असं का मी कुठे ना कुठे पैसे खर्च करायचो. माझे हं, पैसे खर्च करण्याला आहे ना त्यावेळेला म्हणजे असं लिमिट नसायचं. घरात कुठलीही वस्तू लागली, तर हं, हं, वास्तविक आपला एक बजेट असतो. हं, आता एखाद्याने मला सांगितलं का घरामध्ये कोणतरी बाबा चल बाबा तांदूळ टाक 5 किलो. हं. तर मी 5 किलो नाही टाकणार, मी 10 किलो टाकणार. अच्छा. त्याचं कारण असं, का कुठेतरी बॅकअप प्लॅन ज्याला आपण बोलतो, तर मी हं. तो पहिल्यापासून एक ते माझ्या डोक्यामध्येच असायचा. आजही माझ्या स्वभावात ते आहे. मला कुठलीही वस्तू टाकायला सांगितली किंवा काय तर थोडंफार एक्स्ट्रा का टाकतो? कारण बरं. गणितं आता कशी आर्थिक गणित आपली कधी-कधी चुकतात. आता हं, जसं आपण बघतो मार्केटमध्ये हं. प्राइजेस सुद्धा वर-खाली होत राहतात किंवा काय. होत त्याच्यामुळे थोडी राहतात. एक्स्ट्रा वस्तू असली, हं, तर हं. कसं कधी-कधी सॅलरी पण त्यावेळेला मागे-पुढे होत होती. बरं. त्यावेळेस तुम्हाला सॅलरी किती होती? सॅलरी त्यावेळेला मला एक 15 ते 17 दरम्यान होती आणि वर खर्च असा मिळून 25 पर्यंत जात होता. अच्छा आणि हं. पत्नीला किती द्यायचे तुम्ही? मी त्यातलं ऑलमोस्ट त्यावेळेला माझे एक 5,000 वगैरे कट होऊन मी साधारण पगार मला जो फिक्समध्ये यायचा हं, हं. 15,000 त्यातले 5,000 कट होऊन यायचे. बरं, 10,120 वगैरे समथिंग काहीतरी वरती असायचं. त्यातले 9,000 तरी मी ऑलमोस्ट ट्रान्सफर करायचो आणि ₹1,000 स्वतःजवळ ठेवायचो. बरं. हं. पुढे? मग त्याच्यानंतर तो सिलसिला चालूच राहिला. हं, तर बाबा जसं येत होते पैसे थोडेफार हे कर, घरात काहीतरी सामान टाक किंवा काय. आता आमच्या पट्ट्यामध्ये मांस-मच्छी जास्त खातात. हं, जिथे आम्हाला साधारण समजा एक 6-6 5 ते 6 जणांचा परिवार. हं. जिथे आम्हाला मच्छी साधारण बोलला तर ₹1,000-1 ची जी मच्छी लागायची, ती मी 2-2 हजाराची मच्छी घरी आणून खायला घालायचो अच्छा. त्यावेळेला. कारण का कमी नको पडायला. कुठलीही गोष्ट घरामध्ये लागेल ती कमी पडू नये, हा पहिल्यापासून कटाक्ष आहे त्यावेळेला. हं, आणि घरातल्यांना माझ्या माहिती होतं माझा स्वभाव. हं, तर ह्याला कुठलीही गोष्ट सांगितली तर ती कमी पडता कामा नये. मग तो ज्यावेळेला तो प्रयोग माझ्यावर झाला वशीकरणाचा, त्याच्यानंतर मला माझा जॉब सुटला. त्या कंपनीमध्ये थोडे क्रायसिस झाले. तो जॉब सुटला. मग त्याच्यानंतर बोलतो स्ट्रेस वाढत गेलं या सगळ्या ह्याच्यामध्ये. हं, मग दुसरा एका ठिकाणी कॉन्ट्रॅक्टमध्ये जॉब मिळाला किंवा काय. हं, हं. तिथे माझी म्हणजे तो नेचर माझा चेंज होत झाला खऱ्या अर्थानं. अच्छा. नेचरमध्ये चेंजेस असे आले का चिडचिडेपणा वाढला. बरं. त्याच्या पलीकडे मला ज्या माणसावर डोळे झाकून विश्वास होता किंवा काय, त्या माणसावरचा विश्वास उडाला. घरातल्यांनी मी नाव घेत नाही. घरातल्या व्यक्तींनी सुद्धा माझ्या मिसेसला समजून सांगितलं, हं. का आज तू या माणसाला आहे ना जिवंतपणे मारलंस. हे वाक्य माझ्या घरातल्या माणसांच्या तोंडातले होते. पण एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मी प्रयत्न केले समजवायचे. खूप समजवायचे प्रयत्न केले. त्यांच्या घरामधली एक व्यक्ती होती, ज्याला ती आई समान मानत होती. ती आई जबाबदारी घेत होती त्यावेळेला. मी तिला समजावायला हे केलं. त्यांनी सुद्धा सांगितलं, की हा माणूस तुला समजवण्यासाठी म्हणून इथपर्यंत आला. हं. तर तुझं काय असेल तर बाबा तू बोलून दाखव किंवा काय. पण तिची एक घाणेरडी सवय होती, ज्याला आपण बोलू का ती कुठली गोष्ट स्पष्टपणे बोलत नव्हती. बरं. पण डोक्यात खूप काही चालायचं. हं, म्हणजे तिला भीती या गोष्टीची असायची, का मी जर आता बोलले, हं, तर त्याचे रिएक्शन्स काय येतील? आणि माझा स्वभाव असा होता, बोलताना माणसाने विचार करू नये. हं. जे आहे ते बोलून मोकळं व्हावं. खरं. विचार करायची संधी समोरच्याला द्या तुम्ही. कदाचित त्याचा एक असाही इम्पॅक्ट होऊ शकतो, का बाबा जिथं तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार करून चालता, हं. कदाचित समोरच्याचे विचार पॉझिटिव्ह असू शकतात. बरोबर. हा माझा त्यावेळेला बेसिक नेचर. तर हं, त्यावेळेला त्यांनी शब्द घेतला. हं, हं. त्या आई समान व्यक्तीने त्यावेळेला शब्द घेतला. "नाही असं ह्याच्यापुढे होणार नाही. मी बाबा शब्द घेतो." तर त्यावेळेला मी त्यांना शब्द बोललेलो. "आई तुम्ही तुम्ही शब्द घेऊ नका. ओके. ह्या माझ्या जे व्यक्ती आहे घरातली, त्याचा तुम्ही शब्द घेऊ नका. हं, याची कारणं अशी, माझ्या घरातल्या माणसाने शब्द मोडला ना, तर मला फरक नाही पडणार. हं, हं. पण आई म्हणून तुमचा जर शब्द मोडला ना किंवा काय, आई या शब्दामध्ये जर समजा शब्दात शब्द मोडला, तर मला त्या गोष्टीचं सर्वात जास्त वाईट वाटेल." आणि महिनाभरानंतर तीच परिस्थिती घडली. त्यांचं सांगितलेलं सुद्धा तिने ऐकलं नाही. तर अच्छा. बाबा ह्याला सगळ्या गोष्टी तू सांगत चल. माझा एक नेचर असं आहे साहेब, का आमच्या दोघांमध्ये कॉमन गोष्ट अशी होती, का आमच्यामध्ये एक ठरलेलं आहे. ज्या काही घडामोडी दिवसभरात घडतील, चांगल्या, वाईट किंवा काय, एकमेकांशी शेअर करायचे. हं, एक त्याला आपण बोलतो ट्रान्सपरन्सी ठेवायची. हं, कुठल्याच गोष्टी अशा आपल्या एकमेकांच्या बद्दल हं, बाहेरून कोणीतरी येऊन सांगू नये. हं. म्हणजे जे पण काही गोष्ट घडेल ती येस, एकमेकांना डायरेक्ट येस. शेअर काही करायची. असू देत. हं, चूक जरी घडली ना किंवा काय, हं, तरी हं, चुका हे बघ माणूस आहे साहेब. हं. चुका घडतात.
माझ्या बाबतीतला आत्ता मी शेवटला तो एक वाक्य नक्कीच वापरेल. हं. माणसाच्या चुका माफ करू शकतो आपण. मी आत्ताच्या घडीला माणसाचा गुन्हा पण माफ केला. माझं काम स्विच झालं हं. त्यानंतर. हं. एक 7 ते 8 महिने तिथेही मी काम केलं. तिथे सुद्धा जो माझ्या स्वभावामध्ये बदल व्हायला लागला. हं. म्हणजे सर्वात पहिले बदल व्हायला लागला चिडचिडेपणा. अच्छा. त्याच्यानंतर मी हायपर व्हायला लागलो. हं. कुठलीही गोष्ट म्हणजे ज्याला बोलतो आपण का म्हणजे ज्यावेळेला तिला एखादी कुठली गोष्ट मी सांगितली, हं. का बाबा तू हे कर. म्हणजे माणसावर जर आपल्याला विश्वास ठेवायचा असेल, तर त्याची सुरुवात पहिली काय होते, का बाबा आपण एखादं काम सांगितलेलं आहे किंवा काय, ते वेळेत पूर्ण होणं. बरोबर. तर ती कामं वेळेत पूर्ण होत नव्हती. म्हणजे साधारण सांगायचं झालंच, का बाबा घरामध्ये ही वस्तू संपली, तर ती वस्तू घेऊन ये. हं. 2 दिवसानंतर सुद्धा विचारल्यानंतर बाबा त्याचं काय झालं? नाही ते माझ्या लक्षातच नाही राहिलं किंवा काय. म्हणजे असं नव्हतं का त्याचा इम्पॅक्ट या वशीकरणाचा माझ्यावरच होत होता, असं नाही. हं. त्या गोष्टीचा इम्पॅक्ट तिच्यावरही होतात. कारण आम्ही झोपताना त्या बेडवर एकत्रच तर झोपत होतो. हं. वस्तू बेडखाली होती ती. अच्छा. हां, वस्तूच बेडखाली होती. अच्छा, म्हणजे काय ठेवलं होतं त्यांनी? त्याच्यामध्ये असं मला ज्यावेळेला ते म्हणजे ते ट्रेस आउट झालं, हं. तर हं. त्यावेळेला त्याच्यामध्ये मला शम्मी, जे आपण देवाला वाहतो गणपतीला, हं. त्या शम्मीचा पाला होता. मला पहिलं वाटलं की बाबा आवळीचा असेल किंवा काय, पण त्याच्यावर जेव्हा मी रिसर्च केलं, तर हं. ते मला नंतर समजलं की शम्मीचा पाला आहे आणि हा ॲक्चुअलमध्ये वशीकरणासाठी वापरतात. अच्छा. हां, आणि वशीकरण हा कशासाठी केलं जातं, का बाबा आपली व्यक्ती हं. हं. हां, कुठेतरी आपल्या विरोधात जाऊ नये. हं. आपलंच त्या माणसाने ऐकावं, हं. हं. दुसऱ्याचं ऐकू नये. म्हणजे जो विश्वास मी तिच्यावर ठेवलेला, तो हं. तिने जो विश्वास गमावला, हं. हं. त्याच्यासाठी म्हणून का बाबा ह्या माणसाने माझ्यावर विश्वास ठेवावा, हं. माझं ऐकावं किंवा मलाच सगळ्या गोष्टी येऊन सांगाव्यात किंवा काय. पूर्वी तर तेच करत होतो. गमावला विश्वास तू. हं. नात्यामधली जी ट्रान्सपरन्सी ती तू खराब केलीस किंवा काय. हं. मग त्याचा वशीकरणाचा काय संबंध आहे? हं. वशीकरण करून सुद्धा तिला काही ते सगळ्या गोष्टी साध्य झाल्या नाहीत. बरं. त्याच्यामध्ये माझे कमीत कमी 3 जॉब त्या दरम्यान स्विच झाले. 3 जॉब. एक जॉब मी जवळपास 8 महिने केला. हं. हं. दुसरा जॉब मी जेमतेम 18 ते 20 दिवस मी केला हं. हं. आणि तिसरा जॉब मी ज्यावेळेला चालू केलं किंवा काय, हं. तो हं. एक साधारण तो सुद्धा 8 ते 9 महिन्यात माझा जॉब झाला. अच्छा. त्यानंतर ज्यावेळेला हे सगळं झालं, हं. हं. त्याच्यानंतर मग कुठेतरी एक ती फायनान्शियल गॅप निर्माण झाली. तर बाबा आता अच्छा. ही पोकळी कशी भरून काढायची? हं. आता माझ्या पत्रिकेनुसार तर मला त्यावेळेला ते योग नव्हता. मी 2 पैसे कमवत होतो. हं. पण ते सेव्हिंग कुठं राहत नसायची म्हणून मी माझे जे काही पैसे मी तिच्या अकाउंटला ट्रान्सफर करत होतो. बरं. त्याच्यानंतर तोही थोडासा समजा बॅड पॅच आला. हं. कारण हं. तुमचा ज्यावेळेला हे सगळं तुम्ही करायला घेता, ब्लॅक हं. मॅजिक ज्याला बोलतो, हं. हं. त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण तुमच्या आयुष्यावर, तुमच्या संसारावर होतो. तो हं. एकाच माणसावर होतो अशातला भाग नाही. बरोबर. सगळ्यांवर होतो. म्हणजे मी तिच्या मिसेसला मी त्यावेळेला एक गोष्ट सांगायचो. आपलं हे शर्ट आहे साहेब. हं. शर्टाचं वरचं बटन चुकीचं लागलं काही खालचे चुकीचं ऑटोमॅटिक लागतं. चुकीचे लागतात. बरोबर आहे. तुमच्या शर्टाचा पहिला बटन व्यवस्थित लागला ना, हं. बाकीचं तुम्हाला न बघता पण तुमची बटणं व्यवस्थित लागतात. बरोबर. ज्याला आपण रोलिंग बोलतो. हं. तर तुमचा एक दिनक्रम चुकीची गोष्ट घडली तर पुढे पुढे ऑटोमॅटिक चुकीच्याच चूक गोष्टी घडत त्या राहतात. त्याला ती गोष्ट सुधारायची कशी? हं. तर कुठेतरी तुम्ही स्वतः थांबून हं. आता तुम्हाला ते मनापासून वाटलं पाहिजे, का बाबा मला आता ही परिस्थिती सुधारायची तर मला कुठेतरी खरं बोलावं लागेल. बरोबर का आहे. तर पुढे जाऊन ती अजूनही परिस्थिती बिघडू नये. त्याच्यानंतर मग मी तिला एक पर्याय दिला. तिचा जॉब फिक्स होता. माझ्या जॉबचं काही हे नव्हतं. का बरं मी तिला सांगितलं तिचं पोटेन्शियल बघून. मला माहिती होतं की ही ती गोष्ट करू शकते. तर साइड इन्कम म्हणून मी तिला सांगितलं त्यावेळेला, का बाबा तू शेअर मार्केटिंग सुरू कर. त्याचा एक अच्छा. अभ्यास सुरू कर किंवा काय. तर ती जिथे राहते तिथेच एक साधारण एक ईस्टला त्यावेळेला ते त्यांचे सर होते जुने. त्यांच्याकडून ते शिकून घेतलं किंवा काय. माझं काही जास्त मोठं हे नव्हतं. साधारण आपला एक घर कर्ज जो बघतो आपण किंवा काय, तो साधारण माझा 7,000 ते 8,000च्या आसपास घर खर्च होता. तेवढा जरी निघून गेला, मेजरली पार्ट तोच असतो घरातला. हं. तो जरी पार्ट निघून गेला किंवा काय ना, तरी आपल्याला ठीक आहे. मग बाकीचं जे आपल्या सॅलरीतनं जे काही जातंय किंवा काय, ॲटलीस्ट तेवढा पार्ट जरी निघून गेला, तर तेवढी आपली सेव्हिंग होईल. हं. मिनिमम माझा एक टार्गेट होता का जर 5,000 जरी दर महिन्याला सेव्हिंग झाली किंवा काय, तरी आपलं बऱ्यापैकी एक म्हणजे याच्या पुढचं जे आयुष्य आहे ते बाबा व्यवस्थितपणे आपलं निघून जाईल किंवा काय. हं. तर सुरुवात झाली. सगळं काय झालं किंवा काय. त्या दरम्यान तिचाही जॉब त्यावेळेला म्हणजे रिसेशन आलं मध्यंतरी. ते या रशिया-युक्रेन वॉरमध्ये. हं. हं. तर तिचाही जॉब कारण त्यांची जर्मन बेस्ड कंपनी असल्यामुळे हं. हं. तिलाही जॉब स्विच करावा लागला कारण ती पण कॉन्ट्रॅक्ट बेसवरच होती. मग असं झालं का बाबा ठीक आहे. त्या दरम्यान मग ॲडव्हान्स शेअर मार्केटिंगच्या कोर्ससाठी म्हणून आमची मावशीच आहे, ते पुण्यामध्येच आहे. तुषार भोमकर म्हणून सर आहेत, हं. हं. त्यांचे मिस्टर. तर तिथे मी तिला कॉन्टॅक्ट वगैरे सगळं करून दिलं.
तिथे ते ॲडव्हान्स म्हणजे जसा जॉब स्विच झाला, म्हणजे घरी बसले ते. जॉब तिला म्हणजे सोडावा लागला. त्याच्यानंतर एक 15 दिवसामध्ये ती इकडे येऊन कोर्स करून गेली 2 ते 3 दिवसाला. त्याच्यानंतर महिन्याभरानंतर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रोलिंग म्हणजे मार्गी लागल्या. म्हणजे जेवढं तिचं जे इन्कम होतं फिक्समधलं, त्या इन्कमपर्यंत दर महिन्याला ती सॅलरी किंवा आमचा जो काही घर खर्च आहे किंवा काय, तेवढं सगळं अर्न करायला व्यवस्थित म्हणजे सुरुवात झाली. आता सुरुवात झाल्याच्या नंतर काय साहेब, मला एक गोष्ट नक्कीच कळते का मी जर मेहनत करतोय, तर माझ्या माझ्या मेहनतीवर विश्वास पाहिजे. बरोबर. मी दुसऱ्याच्या भरोश्यावर हं, माझा बिझनेस किंवा माझं कुठलंही हे असेल काम, ते मी नाही करू शकत. हं, त्याच्यानंतर 5 ते 6 महिने व्यवस्थित गेले. हं, काही त्याच्यामध्ये आमची आर्थिक गणितं जी वरखाली होती किंवा काय, हं. कोणाचं देणं असेल, काय असेल, सगळं काय क्लिअर केलं. माझ्या अप्रोक्ष म्हणजे मला न सांगता त्याच्यानंतर काही गोष्टी तिने करायला सुरुवात केल्या. जसं की? त्याच्यामध्ये काय झालं, एक रँडम एक कॉल आला तिला. हं, आम्ही गुजरातवरून अमुक-अमुक एक व्यक्ती बोलतोय किंवा काय, तर मी तुम्हाला फिक्समध्ये असे-असे तुम्हाला मी ट्रेड देईल किंवा शेअर्स देईल. तर तुम्ही ते हे करा. त्याच्यामध्ये आपला 60-40 का 70-30 चा काहीतरी तो रेशो राहील. हं, मी तुम्हाला फिक्समध्ये बाबा एवढं-एवढं मी तुम्हाला दिवसाला मी हे करून अर्न करून देईल किंवा काय. परस्पर व्यवहार केला. त्याच्यामध्ये काहीतरी सुरुवातीला दिले. नंतर मला ते सांगितलं का बाबा असं-असं आहे किंवा मी असं-असं केलेलं किंवा काय. तेव्हाही मी तिला सांगितलेलं. माझा भरोसा आहे किंवा माझा जो विश्वास आहे तो तुझ्यावर आहे. त्यात तिसऱ्या माणसावर नाही मी बरा विश्वास ठेवू शकत. ते पण काय फोन कॉलवर. जी व्यक्ती आपल्या समोरच नाहीये. म्हणजे अदृश्य जो हात आहे किंवा काय, मी त्याच्यावर कसा काय विश्वास ठेवणार? मग त्याच्यामध्ये काय झालं, एक ट्रेडिंगसाठी पण एक मर्यादा असते. तुम्ही त्या याच्या पलीकडे तुम्ही ट्रेड नाही करू शकत. मग त्याने मला सांगितलं का मी तुमचं अकाउंट एक ओपन करते. मला तुमच्या अकाउंटमधून मी तो जो गुजरातवाला आहे, त्याच्याकडनं आठवड्यातनं एकदाच मी ट्रेड करत जाईल किंवा काय, त्याच्यानंतर मी करणार नाही. बरं ठीक आहे. मग त्यावेळेला माझं सांगणं, सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत सुद्धा एकच गोष्ट होती, तुला तुझ्या आयुष्यात जे करायचंय ते कर, पण सांगून कर. हं. का सांगून कर? कारण मी पण दुनियादारी केलेली आहे. एखादा म्हणजे बोलतात ना, का संकट ज्यावेळेला आपल्यावर येतं किंवा काय, तर घरातली जी आपली व्यक्ती असते, म्हणजे ज्याला आपण बाई माणूस बोलतो, तो एवढा प्रिपेअर नसतो, या सगळ्या संकटांवर मात करायला. पुरुष जेवढा बाहेर दुनियादारी करतो किंवा काय, त्यावेळेला त्याने त्या प्रसंगातनं किंवा ते अनुभव घेतलेले असतात. त्या प्रसंगातनं तो गेलेला असतो. म्हणून मी त्याला प्रत्येक वेळेला एक गोष्ट सांगत होतो, "का बाबा तू सांगून सगळ्या गोष्टी कर." कारण सांगून केल्याच्या नंतर तुमचा लॉस मी एवढंही सांगितलं, का तुझा जो लॉस होईल ना, तो माझा असेल. हो, जो लॉस होईल अर्थातच. तो. जो लॉस होईल तो माझा असेल. पण त्याच्या व्यक्तीच्या सांगण्यावर नाही. एक वेळ मग अशी आली साहेब, का मी कामाच्याच निमित्ताने कुठेतरी अंबरनाथ वगैरे अशा ठिकाणी होतो आणि जो आता माझ्या ह्याच्यातनं जे अकाउंटमधून जे काही सगळं ट्रेड चालू होता, ते मलाही माझ्या मोबाईलवर दिसत होतं. तर मी सडनली तो अकाउंट माझा ओपन करतोय आणि त्याच्यामध्ये मला असं दिसतंय, का ₹2,00,000 चा लॉस झाला. काय बोलताय? ₹2,00,000 चा लॉस. आता अशा कंडिशनमध्ये मला सर्वात पहिले चिंता होती ती माझ्या मिसेसची. हं, तर हिची आता कंडिशन काय असेल? पैसे साहेब कसं आहे माहिती आहे का? पैसे हे आपण कमवू शकतो. गेलेला माणूस किंवा माणसाची जो डिप्रेशनमध्ये जातो या सगळ्या सिच्युएशन नंतर, ते आपण रिकव्हर करणं आपल्याला खूप कठीण जातं. आणि त्यात मी अशा पिकावरला होतो, का ज्यावेळेला मुलगा माझा साधारण एक 4 ते 5 वर्षाचा त्यावेळेला होता. त्याचं शालेय शिक्षण हे ते किंवा काय म्हणजे त्याचा वाढता क्रम होता सगळा. मी त्याच वेळेलाच घरी मी फोन केला. मी फक्त प्रश्न हा विचारला, ते लॉसेसचा मी काही त्याच्यामध्ये विषय नाही काढला. मी पहिला शब्द माझा हा होता, का तुझी आता कंडिशन काय? मला उत्तर असं आलं, विनय बोलतो, "मला आता असं वाटतं की मी आत्महत्या करू." पण तोपर्यंत मला तिने ती दुसरी जी नाण्याची दुसरी बाजू होती ती मला सांगितली नव्हती. तिने मूर्खपणा असा केलेला त्यावेळेला, माझे तर ₹2,00,000 त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले. पण तिने स्वतःचे 2,00,000 त्याच्यामध्ये टाकले. बापरे! म्हणजे तो त्या दिवशीचा जो काही लॉस होता किंवा काय, त्या वेळेचा, जवळपास होता ₹4,00,000. आपल्याला पगार 17,000 आणि त्याच्यामध्ये 4,00,000 लॉस एका दिवसामध्ये? एका दिवसात. एका दिवसाचाही बोलता येणार, एका तासाचा. एका तासात? मग त्याच्यानंतर मी घरी गेलो. ती सुद्धा ती गोष्ट त्यावेळेला नाही मला सांगितली. 3 दिवसानंतर मला सांगितलं. माझ्याकडून असं-असं घडलंय. त्याच्यानंतर मग विषय असा झाला, ते शेअर मार्केट ज्यावेळेला सगळं चालू होतं, थोडेफार लोन्स वगैरे होते किंवा काय. कारण एक टार्गेट असतो माणसाचा, का लोन घेतल्यानंतर बाबा हे आपण क्लिअर करावं. हं,
तो जो लॉस झाला त्यावेळेला तिचं एक इंटेन्शन असं होतं, त्या गुजरातवाल्याकडूनच त्यांनी त्यावेळेला हे घेतलं, ट्रेड घेतलेलं. ट्रेड घेतला होता. तर तिचं इंटेन्शन असं होतं का मी जर आता याच्यातनं जर समजा मला जर प्रॉफिट झाला तर मी एक झटक्यात बाहेर पडेल किंवा काय. हम्म, हम्म. पण तो झटका तिला असा बसला का जे तुझं तिचं म्हणजे मॉरल ज्याला सपोर्ट बोलतो आपण, की जी आपली मेंटॅलिटी असते हम्म. ती पूर्णपणे त्या खच्चीकरण झालं त्याचं. त्यावेळेला मी तिला सांगितलेलं का ह्या माणसावर मला विश्वास नाही, मला तुझ्या ट्रेडवर विश्वास आहे. आता तेव्हाही मी तिला सांगितलं, तुझा जो लॉस होईल तो लॉस माझ्या जेव्हा, प्रॉफिट होईल तो तुझ्या जेव्हा. म्हणजे लॉस माझा, प्रॉफिट तुझा. पण ते तुझ्या मेहनतीचं. तेव्हा मी तिला सांगितलेलं का त्या व्यक्तीवर ट्रस्ट ठेवू नको किंवा काय. त्याच्यानंतर सुद्धा ती ट्रस्ट ठेवत गेली, ठेवत गेली, ठेवत गेली. एक पर्टिक्युलर एक पॉइंट आला. त्या पॉइंटला पूर्ण व्यक्ती झिरो झाली. हा किस्सा मी तुम्हाला सांगतो जानेवारी 2024चा. अच्छा. गेल्या वर्षी. गेल्या वर्षी. हम्म. मग माझ्या समोर येऊन बसले, इमोशनल एक ड्रामा झाला. मी तुझ्याकडे मदत मागायला आले. मी पूर्ण शून्यात आहे. हम्म. मी तुला काय मदत करायची अजून? ऑलरेडी 4 लाख आपण लॉस लॉसमध्ये. त्याच्या अगोदर साहेब म्हणजे विषय असा घडला, हे सगळी जी भरपाई आहे, त्या दरम्यान माझे दागिने घाण होते आमच्या दोघांचे. ते दागिने आता बाहेर कसे सोडवायचे म्हणून मी वडिलांकडून भांडून 5 लाख रुपये घेतले. अरे ते दागिने सोडवले. त्यामध्ये मी त्यांनाही त्या गोष्टीमध्ये हे केलं, अंधारात ठेवलं. तर तोपर्यंत हिच्या गाडीचं लोन, हिचं पर्सनल लोन, हिचे छोटे-मोठे जे काही होते ते सगळे क्लिअर केले. आत्ताची परिस्थिती अशी आहे, हे सगळं झाल्यानंतर. झिरो झालं. त्याच्यानंतर मग त्याच गोल्ड लोनवर मी परत एक दुसरं एक हे केलं. पर्सनल लोन मला सँक्शन झालं. त्याची रक्कम होती 1,65,000. ते 1.5 लाख रुपये तिला दिले. त्याच्यानंतर महिनाभरानंतर एक माझं पी-एफ आलं 67,000. ते तिला मी ट्रान्सफर केला. टोटल लॉस तुम्ही शून्यात. शून्यात. एवढं सगळं करून सुद्धा त्याच्यानंतर कुठेतरी आपल्याला एक होप्स असतात. मग त्या दरम्यान आहे ना, तिने एक गोष्ट अशी केली किंवा काय, माझ्या आईचे घरातले दागिने गायब झाले. चोरीला गेले. घरातल्यांना पूर्ण संशय होता का हे तिनेच केलंय म्हणून मिसेसने. पण माझ्यावर तो वशीकरणाचा प्रयोग झालेला त्याच्यामुळं माझी बुद्धी पूर्णपणे भ्रमित करून ठेवलेली. अच्छा, म्हणजे तुमचं शेअर मार्केटिंग वगैरे चालू होतं त्यावेळेस ते वशीकरण चालूच होतं. चालूच होता. आणि तिला तेही गोष्ट कळाली नाही. का याचा जो इम्पॅक्ट आहे तो एकट्या माझ्यावर नाही तिच्यावरही होत होता. ओ. म्हणजे मग ह्या गोष्टी त्यांना करायला भाग पाडत होते का, की सोनं आणि ते तर तो आता काय सध्या त्या प्रकाराच्या बद्दल मी आता काहीच तुम्हाला सांगू शकत नाही. कारण त्याचा इम्पॅक्ट जो असतो ना तो एकावर होत नाही. तो समोरच्या व्यक्तीवर सुद्धा होतो. म्हणजे आता साधा विषय आहे. तू वशीकरण का केलंस? तर ह्याने माझं ऐकावं. पण मी तुझं ऐकत नव्हतो. तसंच उलट झालं ना. मी तुला सांगत होतो ते तू माझं ऐकत नव्हती. ज्या गोष्टीसाठी तू केलेलंस किंवा काय ते ज्याला बोलतो आपण बॅकफायर होतं. ह्याच्या पुढे तर अजून खूप गोष्टी घडल्यात. तुम्ही जर वशीकरण केलं तर ते रिटर्न तुम्हालाच येणार आहे. साहेब आत्ताच्या कलियुगाचा एक नियम आहे. तुम्ही दुसऱ्याचं वाईट बघाल किंवा वाईट कराल तर तुमचंच वाईट होणार. हा कलियुगाचा नियम आहे. खरं. तुम्ही साधा विषय आहे साहेब, माझी एक थिंकिंग आहे. जे मी तुम्हालाही सांगेल आणि मी प्रत्यक्षात पाळतो सुद्धा आणि तुमच्या माध्यमातून या पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेला सुद्धा सांगेल. कोणाचं साहेब तुम्हाला चांगलं करता येत नसेल तर करू नका. पण निदान कोणाचं वाईट तरी करू नका. बरोबर आहे. नाही चांगलं करता येत नाही एखाद्याच्या बद्दल नका करू. पण कोणाचा वाईट किंवा वाईट विचार देखील एखाद्याबद्दल मनात आणू नका. नाही, बरोबर आहे. कारण जर ज्या विषयी बोलतो ना आपण का कर्म हम्म. ज्यावेळेला फिरून येतात ना ते कर्जासकट येतात. आणि कर्जाच्या सोबत जो त्याच्यावरचा व्याज आहे तो व्याज सुद्धा घेऊन येतात. त्यावेळेला वेळ लागत नाही. ही आर्थिक बाजू ज्या वेळेला कुठेतरी कमकुवत व्हायला लागली. माझी साहेब त्यावेळेला परिस्थिती अशी होती का मी ना घरातल्यांना सांगू शकत होतो. ना तिला समजून सांगू शकत होतो ना तिच्या आणखी मी खूप माणसं मध्यस्थी टाकली साहेब तिला समजवायला. पण ज्यावेळेला एक बोलतो ना का माणूस एका आपल्या सीमेच्या पलीकडे जातो, तो कंट्रोल होणं खूप कठीण आहे. आणि खास करून हे जे आत्ता बोलतो आपण संसारामध्ये तरी. जर संसार टिकवायचे असतील तर सर्वात मोठी एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा संवाद असला पाहिजे.
वाद हे सगळीकडेच होतात. पण जितका तुमचा संवाद होईल किंवा काय, तितके तुमचे विषय चुटकीसरशी सोडवले जातात आणि ऑटोमॅटिक सोडवले जातात. काही तुम्हाला कधी-कधी करायची गरज भासत नाही. माझ्या बाबतीत तर खूप असे किस्से घडले. जशा अडचणी आल्यात ना, त्याचं सोल्युशन सुद्धा मागे-मागे आलं. मग पुढे त्याचा लॉस कसा रिकव्हर केला तुम्ही? लॉस रिकव्हर झालाच नाही साहेब आत्तापर्यंत सुद्धा. या लॉसच्या ह्याच्यामध्ये आर्थिक नुकसानीच्या ह्याच्यामध्ये आहे ना साहेब, आत्ता सध्याच्या घडीला माझ्या फॅमिलीचं खूप नुकसान झालंय. म्हणजे परिवाराचं बोला, संसाराचं खूप नुकसान झालं. हे सगळं झाकण्यासाठी म्हणून तिने असा एक त्यावेळेला माझ्यावर हे केलं, का मला हा मारहाण करतो. त्याच्यानंतर त्यावेळेला रागाच्या भरामध्ये मी अशी एक गोष्ट हे केली, कारण पूर्णच लॉस झालोय आपण. हं. घरातल्यांनी जे दिलेलं तेही लॉस झालं. 3 ते 4 वेळा साहेब मी आत्महत्येचा विचार केला. एकदा तर वेळ अशी आली, तर मी तिला बोललो डायरेक्ट, का मी मुलासकट मी आत्महत्या करेल आता. हा लॉस ज्यावेळेला भरून काढायची वेळ आली, तर त्यावेळेला मी तिला एक सल्ला दिला. आता माझ्या वडिलांकडून मी भांडून घेतलेले पैसे, ते जे दागिने होते किंवा काय सगळंच संपलेलं आणि माझ्या वडिलांची त्यावेळेला जी रिटायरमेंट आलेली, वडिलांनी रिटायरमेंटच्या ह्याच्यामध्ये घर बांधलं. जे जुनं होतं ते तोडून नवीन घर बांधलं. त्याच्यामुळे ते पूर्ण संपलेलं आहे. आता कसं काय रिकव्हर व्हायचं? रिकव्हर व्हायला मग मला एकच मी तिला पर्याय दिलेला. आता बरं तुझे वडीलच बरं याच्यातनं बाहेर काढू शकतात. भले आमचं बोलणं होत नव्हतं त्यावेळेला. पण तुझे वडीलच बाहेर काढू शकतात याच्यातनं बरं. ती तिकडे गेल्याच्या नंतर पूर्ण तिचा नेचरच चेंज झाला. आणि तिने असं ब्लेम केलं, का हा मला मारझोड करतो, हे करतो. हा मुलाला सांगत होता का मी आत्महत्या करणार आहे मुलाला घेऊन किंवा काय. म्हणजे मुलाला हे करणार आहे किंवा काय. घरातले जे सुद्धा ज्यावेळेला जे दागिने चोरीला गेले आईचे, मी तिला त्याही वेळेला विचारलेलं, तर बरं घरातले बरं आहे तू घेतले असतील तर मला स्पष्ट सांग. हं. माझा त्याच्यासाठी बॅकअप प्लॅन होता. हं. तो विषय त्यावेळेला घरातल्या घरात राहिला असता. मी तिला एवढंच बोलणार होतो त्यावेळेला, दोघं मेहनत करू. आपलं गेलंय जाऊ देत. मग ते तिचं आहे ते तिला परत देऊयात. दोघंही मेहनत करू, डबल मेहनत करू परत लागलं असतं, पण तिचं तिला परत देऊया. तोपर्यंत मला विषय सुद्धा माहिती नव्हता, का हिने असं काही केलं असेल. त्यावेळेला साहेब अक्षरशः सांगायचं झालं तिला चक्कर आली. हं. मी विचारल्याच्या नंतर. हं. तिचे डायलॉगही असे होते, तिचं वाक्य, "विनय तुला खरंच असं वाटतंय का मी हे केलं असेल किंवा काय?" चक्कर येऊन खाली पडते, मी तिला घेऊन जातो. आणि त्याच्यानंतर बोलतात ना, का कर्म परत येतात. हं. तर ते रिव्हील झालं नंतर. तो लॉस अजूनही माझा भरून निघालेला नाही. ती बापरे! ज्यावेळेला तिकडे त्याच्यानंतर मुलाला घेऊन तिकडे घरी गेली तिच्या, हं. माझ्या विरोधात सगळं वातावरण तयार केलं. माझ्या घरातल्यांना सुद्धा विरोधात केलं किंवा काय. ते झाल्यानंतर घरी आली. साहेब मला सांगा, जर नवरा-बायकोमध्ये जर वाद झाले, तर मीटिंगला बसताना मीटिंग कशी बसते साधारण? आपल्या घरचे वगैरे आयदर मग दोघं जणांच्या समंजसपणाने. बरोबर आहे. हं. माझ्या बाबतीत मीटिंग अशी बसली. ती, तिची बहीण, तिचे काका, तिचे वडील, माझ्या बाजूने फक्त माझे वडील. अच्छा. त्या मीटिंगला मलाही बसवलं नाही. अच्छा, तुम्ही त्याची नव्हते. कारणं अशी होती, हं. यांची ज्यावेळेला मीटिंग बसली घरी आणायच्या दृष्टिकोनातून, त्याच्या अगोदर 4 दिवस अगोदर आमची मीटिंग झालेली. त्यावेळेला मी तिला एक शब्द म्हणजे बोललेलो, का "तू इकडे घरी यायच्या अगोदर आहे ना, तुझी 2 वर्षाची मला स्टेटमेंट पाहिजे बँकेची." हं. तर हा होता एक सगळ्यात छोटा पार्ट शेअर मार्केटिंग वगैरे. हं. पण तिने अननेसेसरी मला न सांगता कमीत कमी 4 ते 5 ॲप लोन आणि गोल्ड लोन काहीतरी तिने घेतलेलं. अच्छा, म्हणजे. हा पार्ट वेगळा शेअर मार्केटिंगचा. ओह! पण तिने कर्जही मला न सांगता असे काही घेतलेले किंवा काय. हं. कारण हे कधी रिव्हील झालं, ज्यावेळेला बँकवाल्यांचे फोन यायला लागले, बँकवाले दारात यायला लागले. साहेब गोष्ट माझ्या घरातल्यांनी मी अशी फेस केली. आजही फोन येतात. लोन तिने घेतलंय. ती जाऊन माहेरी बसली आणि माझ्या घरामध्ये संध्याकाळी 5 वाजता आलेली व्यक्ती, तिघं जण होते माझ्या वडिलांच्या समोर बसलेत. ते संध्याकाळी 7:30 वाजता घराच्या बाहेर पडलेत. वास्तविक त्यांचा काय या गोष्टीशी संबंध? आजही फेस करतात. आजही घरातल्यांना फोन येतात. आणि ज्याने कर्ज घेतलंय ते त्यांच्या माहेरी जाऊन बसले. तिने फोन उचलला नाही का माझ्या घरातल्यांना फोन येतात. पण त्यांना ह्या गोष्टीची सवय कशी काय लागली नाही का? म्हणजे याला की. साहेब आपण सवय नाही बोलता येणार. विषय कसा आहे माहिती आहे का? माणसाला चटक लागते एखाद्या गोष्टीची.
की त्या म्हणजे- गोष्टीतनं ते भेटेलच. मग तसं नाही, म्हणजे त्याला काय एक कॉन्फिडन्स होता का बाबा हे मी ह्याच्यातनं बाहेर पडेल. अच्छा. या बाबतीत तिला तिच्या बहिणीने सुद्धा सल्ला दिलेला का तुम्ही एकदा तोंडावर आपटलात, हं, बरोबर आहे. जसं हं, मी तिला सांगितलेलं, हं, तुझ्यावर भरोसा आहे, तू कर, तू मेहनत कर. पण हं. तिने काय केलं, त्या जो गुजरातचा जो कॉलवर जो हे करायचा किंवा काय त्याच्यावर सर्वस्वी सोपवलं. अच्छा. म्हणजे आता कुठलाही माणूस साहेब जर एकदा आपटला तर तो त्यातनं शहाणा होतो. बरोबर आहे. आमच्या घरातला माणूस शहाणा नाही झाला. आमच्या घरातला माणूस शहाणा नाही झाला, तो अजून खड्ड्यात जात गेला. आता ही खड्ड्यातली भरपाई कशी करायची, तर तो ब्लेम माझ्यावर. अच्छा, त्याची पूर्ण जबाबदारी तुमचीच. जबाबदारी नाही बोलता येणार त्याला. तिने सगळ्या गोष्टी माझ्यावर ब्लेम ठोकला. काय तर त्या मुलाच्या आडून. का हा मुलाला घेऊन आत्महत्या करणार होता. हे सगळं झाकलं गेलं त्याच्यामध्ये. अच्छा. चोरी, आर्थिक जे गैरव्यवहार आहेत किंवा काय सगळं झाकलं गेलं. म्हणजे तुमचा एक मुद्दा आणि तिच्या सगळ्या मुद्द्यांवरती पाणी. पाणी. आजही आता त्याच्यानंतरचा पुढचा किस्सा, शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येतोय. मी अ, त्याच्यानंतर 15 नोव्हेंबर 2000 त्या 24ला घर सोडलं. 15 नोव्हेंबर 2024ला घर सोडलं. ती त्याच्यावर 3 महिन्या अगोदर ती घरी येऊन राहिली वगैरे. तिच्या वडिलांनी तिला एक सल्ला दिलेला घरी इकडे येताना. जी मीटिंगचा आता उल्लेख केला मी. त्या मीटिंगमध्ये मी नाही. हं, जे तुम्हाला बोललो 2 वर्षाची स्टेटमेंट मागत होतो. बरोबर. त्यावेळेला तिने घरी जाऊन आहे ना तिच्या वडिलांना कन्व्हिन्स केलं. ती त्याच्या घरातून फक्त त्याच्या वडिलांनाच बोलवा कारण मी त्याला घाबरते. त्याला बोलवायचं नाही मीटिंगला. कारण मी मीटिंगला गेल्यानंतर साधा स्वाभाविक आहे का तो विषय मी काढणार. तर तुझी हं, 2 वर्षाची स्टेटमेंट पाहिजे म्हणून. बरोबर. ते आल्याच्या नंतर सुद्धा त्या 3 महिन्यांमध्ये एकच गोष्ट मी सांगत होतो. मला 2 वर्षाची स्टेटमेंट पाहिजे. त्यावेळेला मी विचारलं तिला, "तू कुठून लोन घेतलंय? काय घेतलं? मला स्पष्टपणे सांग." तिने नाही सांगितलं. सांगितलं जरी ना, पण बोलण्यात आणि बॉडी लँग्वेजमध्ये खूप फरक जाणवत होता. अगदीच. मग त्यावेळेला मी काय केलं, तिच्या घरातल्या हे तिला तिच्या घरातल्यानेच सांगितलेलं. काही वडिलांनी तिच्या सांगितलं, का "तुला व्यवहार करता येत नाही आर्थिक, तू करायचे नाहीत. हं, एकतर तुला करायचे असतील, तर त्याला मध्यस्थी ठेव म्हणजे मला, नाहीतर तू व्यवहारच करू नको. सगळे त्याच्याकडे व्यवहार दे, तो करेल." आणि तिच्या काकांनी मग नंतर मला फोन करून ही गोष्ट सांगितली. आता हे बघा, तुमचं आम्ही जुळवून दिलंय. तर तुम्ही आता एक काम करा, तुम्ही एकत्र बसा. हं, तुमचं काय लोन आहे, किती लोन आहे किंवा काय, मग त्याच्यावर कसं सोल्युशन काढायचं तुम्ही एकत्र बसून ठरवा. आता एकत्र बसून ठरवा बोलल्याच्या नंतर तुम्हाला तुमची हिस्ट्री काढणं आहे. आता हिस्ट्री कशी निघेल? एक तर तू तोंडाने सांग. तुझा जर सांगायचं नसेल, तर मग मला पेपर दे. आता साधं स्वाभाविक आहे साहेब, का माणूस खोटा बोलू शकतो, पेपर नाही खोटा बोलत. हं. खरंय. माणूस खोटा बोलू शकतो, पेपर नाही खोटा बोलणार. मग तिला त्या गोष्टीची जाणीव झाली. का सासरी ऑलरेडी माझ्याविषयी माहिती आहे का काहीतरी बाबा मी केलेलं आहे किंवा काय. उद्या जर माहेरी जर ही गोष्ट समजली, माझ्या वडिलांना किंवा बहिणीला, तर माझी तिकडे इज्जत राहणार नाही. खरं. आणि माझा स्वभाव असा होता, का त्यावेळेला जर ती कबुली दिली असती ना, सगळ्यांना शांतपणे बोलवून बसवून, एवढं पण माझी तयारी होती. ती सगळी जबाबदारी मी घेतली असती. जबाबदारी मी घेतो, तिला कोणी काय बोलायचं नाही. इथपर्यंत तयारी साहेब केलेली मी. कोणी काय तिला बरं बोलायचं नाही. सगळं व्यवस्थित मी करेल बरं काय असेल मग ते. आता काय स्टेटस आहे सध्या? आत्ता सध्याचं स्टेटस साहेब 0 आहे. आणि आता तो जो पुढचा किस्सा. हं, आता हे झालं वशीकरणापुरता. हं. त्याच्यानंतर माझ्यावर प्रयोग झाला करणीचा. अच्छा, वशीकरणानंतर डायरेक्ट करणी. करणी. ती कशी आहे, हं, 15 नोव्हेंबरला घर सोडलं. हं, माझ्यावर ब्लेम लावून. हं, का मी तिला घरातून हाकलले. वास्तविक स्वतः निघून गेले. हं. का तिला ही गोष्ट माहीत पडलेली का आज नाही तर कारण मी स्टेटमेंट कंटिन्युअसली 3 महिन्यामध्ये मी एकच वाक्य वापरत होतो. मला तुझी स्टेटमेंट पाहिजे. तिला ती भीती निर्माण झाली. का मी सासरी तर बदनाम झालेली आहे. हं. जर आता हे जर बाहेर पडलं, तर मी जे केलंय किंवा काय ते. पण ते त्यांची चूक कधी मान्य करत नाही, नव्हते का? अजूनपर्यंत मान्य नाही केली. त्याच्या पुढचा तुम्हाला साहेब किस्साही सांगतो. मध्यस्थीसाठी म्हणून ज्यावेळेला सगळं रिव्हील झालं, हा प्रवास तुम्हाला सांगतो. 15 नोव्हेंबरला घर सोडलं. 30 नोव्हेंबरला माझ्या घरी एक लेटर धडकलं. हं. त्याच्यामध्ये मेन्शन होतं का हिने गोल्ड लोन घेतलेलं आहे आणि त्या गोल्ड लोनचं पेमेंट केलेलं नाही म्हणून आम्ही नोटीस इश्यू करतो. आता मला सर्वात मोठं टेन्शन, आमचं गोल्ड तर गेलं पूर्णपणे. हे गोल्ड कुठून आलं? कारण त्यावेळेला लपलेला व्यवहार नव्हता. बरोबर. जे होतं ते दोघांच्या उघड संगणमत झालंच आणायचं. होतं सगळं. हां.
हे गोल्ड कुठून आलं? फोनावर फोन करतोय मी. फोन घेत नाही. मला नेटवर्क नाही, हे नाही, ते नाही किंवा काय. नंबर ब्लॉक करून ठेवलेले. मला बोलते, "ठीक आहे, मी उत्तर देते." तोपर्यंत सगळी प्लॅनिंग केली. तिच्या ऑफिसचा एक कलीग आहे, मी नाव घेत नाही. त्याला इन्व्हॉल्व केलं. त्याला सांगितलं काय, माझ्या बहिणीचे दागिने आहेत. तर विनयला जर समजला विषय, तो ओरडेल. माझ्या तोंडून तुझं नाव गेलं, तर तू फक्त एवढं सांग का ते माझं आहे म्हणून. त्याला फोन केला, तो बोलतो माझं आहे. ठीक आहे, ठेवला ट्रस्ट तुझ्यावर. बरोबर आहे. एक त्याच्यानंतर काळ गेला. तोपर्यंत आमचं फोनवर बोलणं चालणं चालूच होतं. म्हणजे मुलासाठी म्हणून फोन यायचे. मी विचारतोय, "भाऊ काय तुझं पुढचं प्लॅनिंग आहे किंवा काय? कशासाठी बरं हे सगळं किंवा काय?" नाही, माझं काहीच प्लॅनिंग नाही किंवा काय. काय माझं अजून ठरत नाही. सगळं प्लॅनिंग होतं पूर्णपणे. 2 मार्च 2 एप्रिल 2025 शाळेमध्ये मुलाला जाऊन परस्पर चालू एक्झाममधून घेऊन गेली. आजही तिच्या घरच्यांना माहीत नाही. चालू एक्झाममधनं मुलाला उचलून घेऊन गेली. आणि त्याच दिवशी तिच्या मॅडमने फोन केला. मला फोन आला शाळेतनं, "सर असं-असं झालंय, तुमचे मिसेस आलेले, मुलाला घेऊन गेले." मॅडम, बरं एक्झाम चालू आहे, तुम्ही कसं काय घेऊन जाऊन दिलं? नाही, ते मला बोलले का मी शाळेतून म्हणजे त्याला चॉकलेट देते किंवा कधी केले. बरं बघा आता तुम्ही. तिने ज्या वेळेला शिक्षकांनी फोन केला, त्या विश्वासाने तुला मुलाला भेटायला दिलं, तू काय केलंस? घेऊन गेली. शिक्षकांना फोन करून काय बोलते, "मॅडम ठीक आहे, मी त्याला उद्याच्या पेपरला घेऊन येते, पण तुम्ही मला गॅरंटी द्या. त्या मुलाला मी आणल्याच्या नंतर तुम्ही मुलाला माझ्याच ताब्यात द्याल किंवा काय." म्हणजे ज्या शिक्षकांना फसवून तू मुलाला परस्पर घेऊन गेलीस. का? बरोबर मुलाला भेटायला तू शाळा संपायच्या दुसऱ्या दिवशी त्याचा पेपर सुटला, त्याची शाळा संपणार होती. बरोबर 1 दिवस अगोदर येऊन मुलाला घेऊन गेली. तेवढ्या 6 महिन्याच्या दरम्यान कधीच मुलाला घरी भेटायला आली नाही. त्याच्यानंतर 15 नोव्हेंबरला ज्यावेळेला घर सोडलं, तेव्हा सुद्धा ती घरी गेली नाही. वातावरण शांत केलं, मग घरी गेली. आजही तिच्या घरातल्यांना ती का इकडे आलेली, काय करून आले माहिती नाही. त्यानंतर मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये. कारण जसा माझ्या मुलाला ती घेऊन गेली, माझ्या घरातल्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. थोडाफार भाऊ समजून घेत होता, आई समजून घेत होती किंवा काय. वडील बिलकुल समजून घ्यायला तयार. आजही जसं मी तुम्हाला त्या दिवशी उल्लेख केला, दादा माझं काल भांडण झालं वडिलांसोबत. आजही वडील माझी नाण्याची दुसरी बाजू ऐकून घ्यायला तयार नाही. जे काय झालं तुझ्यामुळं झालंय आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकच वाक्य बोलत फिरतात का ती चांगली. एवढा विश्वास त्यांच्यावरती कसा काय आला म्हणजे साहेब ही गोष्ट कशी घडते मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला ब्लॅक मॅजिक करतो ना किंवा काय, त्याचे 2-3 एक टप्पे असतात. तुम्हाला काही वस्तू खाण्यात न घालून जेवतो. कुठली खाण्यापिण्यातून घालून तुम्हाला दिली जाते. जेणेकरून तुम्ही समोरच्या व्यक्तीचं न ऐकता आमचंच ऐकावं पण किंवा आमच्या बाजूने बोलावं. पण त्या तर त्यांच्या माहेरी आणि तुमचे वडील इकडे, तर मग कसं? त्या 3 महिन्याच्या काळात त्या सगळ्या गोष्टी झाल्या. बरं. मला एकदा आईने माझ्या उल्लेख केलेला. तर तू ज्यावेळेला विनय कामावर जायचं, हिची इकडची कामं आटपली. आता आईचे तेव्हा दागिने गेलेले. आईला पूर्ण विश्वास होता की ते हिनेच घेतलेत. कारण त्या गोष्टी घडल्या अशा. एका डब्यामध्ये 5 वस्तू होत्या, त्यातल्या 2 वस्तू गायब झालेल्या. आता जर एखाद्याला चोरी करायचीच आहे, तर तो पूर्णच चोरेल. खरं आहे. निवडक वस्तू चोरी करू शकत नाही. मग हे नाही. कोणी केलं, काय केलं, तोपर्यंत तो आमचा बॅड पॅच चालूच होता. तो नंतर तुम्हाला लेटरचा उल्लेख केला गोल्ड लोनच्या. तो गोल्ड लोनचा तो झाला पार्ट संपला आणि नंतर एक टप्पा असा आला का माझा मुलगा त्याला एका बारशामध्ये माझ्या साहेबांनी एक चैन केलेली गोल्डची. त्याचा कव्हर मला सापडलं. त्यावेळेला मी फोन केला. बरं मुलाची चैन कुठे आहे? तर आजही माझ्याकडे ते आहेत मेसेजेस. मी बोलले कपाटात आहे. आता त्याचा वास्तविक आमच्या वादाशी काहीच संबंध नाही. बरोबर. आमच्या भांडणाशी किंवा काय काहीच संबंध नाही. पण ठीक आहे बोललो मी संध्याकाळी व्हिडिओ कॉल करतो. मला फक्त दाखवून द्या. नंबर ब्लॉक. अरे बापरे! डायरेक्ट नंबर ब्लॉक. नंतर मी विचार केला, बरं या माणसाच्या नादाला लागून फायदा नाही. आता जे गेलेलं आहे ते काही परत येणार नाही. विषय मी सोडून दिला. त्याच्यानंतर मग गेलं ते मुलाला जसं नेलं. मी डिप्रेशनमध्ये गेलो. मी घरीच. काय कामधंदाच नाही काही. मला साहेब त्यावेळेला एक गोष्ट अशी जाणवत होती, का मला बेडवरून सुद्धा मला खाली पाऊल टाकायचं झालं. माझं आयुष्य तो बेडच झालेला.
कारण ते वशीकरण केलेली वस्तू बेडच्या खाली होती. म्हणजे तुम्ही एका जागेवरून तुम्ही हलतच हालतच नव्हतो मी. मी अक्षरशः मला त्यावेळेला आठवतंय माझ्या मावशीला मी फोन केलेला. आजही तो दिवस आठवतो. मी तिला रडून त्यावेळेला सांगत होतो, "मावशी बरं मला खाली पायसुद्धा टाकता येत नाही." इथपर्यंत. त्याच्यानंतर मग प्रकार असा घडला का माझ्या भावाचे एक क्लायंट आहेत. त्यांनी मला भावाने सांगितलं, की "तू यांना घेऊन जा" म्हणून. यांचं एक ते भाडं तू जाऊन त्यांना पुण्यावरून घेऊन ये. योगायोगाने मग येताना त्यांनी विषय काढला. कारण मी स्वतः दत्तभक्त असल्यामुळे हं. मला लहानपणापासून देवकार्यात, अध्यात्मात खूप रुची आहे, पहिल्यापासून. ते सगळं होत असताना मग मला जाता-जाता त्यांनी त्यावेळेला विषय काढला पनवेलला आम्ही येता-येता, की मी गिरनारला चाललोय स्वतःहून. त्यावेळेला तुम्हाला मी सांगितलं पैशाची परिस्थिती पूर्णपणे शून्यात होतो. काहीच सोर्स नव्हता इन्कमचा. घरीच बसून होतो. त्यांनी विषय काढला, की बाबा असं-असं आहे तर मी गिरनारला चाललोय. सगळा खर्च मी करेन, पण माझ्यासोबत कोणीतरी चाला. तर बोललो मी तयारी दर्शवली. साहेब बरं मला यायचंय. पण बोललो, "मी एका अटीवर येईल. बरं जेव्हा कधी माझ्याकडे पैसे येतील, ते पैसे तुम्हाला बरं घ्यावे लागतील. या अटीवर बरं मी येईल." आठवडा गेला. भावाचा फोन आला. हं. "काय रे?" बोलतो, "गिरनारला जायचंय." बोललो, "हो." मग ते पैशाचं बरं साहेबांना सांगितलं बोललो मी. बरं ठीक आहे. आधार कार्ड पाठव. पाठवला. गेलो तिकडे. आता जसं मागाशी तुम्हाला मी उल्लेख केला, 3 मजले चढायचे तरी तर मला धाप लागते. त्या 10,000 पायऱ्या चढून कसं मी खाली आलो आणि कसं घरपर्यंत पोहोचलो साहेब, मला आजही ती गोष्ट आठवत नाही. अच्छा. रात्री 8:00ला आम्ही प्रवास सुरू केलेला. रात्री 12:30 वाजता चरणाचे दर्शन घेतलं. त्यावेळेला मी एक दत्तांच्या चरणी एक 3 गोष्टी बोललेलो. माझा संसार व्यवस्थित करा. कोणी काय माझ्या मागे लावलं असेल, तिच्या मागे काय लावलं असेल, तुम्ही बघून घ्या. दुसरं वाक्य मी वापरलं, अडचणीच्या काळात मला ज्यांनी मदत केली, त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवा. आणि तिसरं, जे माझ्या परिवाराचं सुख, जो हसता-खेळता परिवार जो हरवला, तो मला परत आणून द्या. देवाचा करिश्मा कसा असतो साहेब, त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो आता. जसं गिरनारवरून मी आलो, तिच्या मैत्रिणीचा एका मला फोन आला, की "विनय, मला बँकेतनं फोन येतोय. तर तुमचा रेफरन्स दिलाय गोल्ड लोनसाठी किंवा काय. मॅडमने असं-असं आहे, ते गोल्ड लोनचं काही पैसे भरलेले नाहीत किंवा काय, इंटरेस्ट भरलेला नाही. तर तुम्ही मॅडमला कळवा किंवा काय." मी त्यावेळेला तिला विचारलं, "बरं तुझा कसा काय रेफरन्स किंवा काय?" विनय बोलते, "मलाच माहिती नाही." मग त्या मैत्रिणीला सुद्धा माहिती नाही, हं. का तिचा त्या गोल्ड लोनसाठी म्हणून रेफरन्स दिलेला. आणि ज्या मागाशी चैनचा मी तुम्हाला उल्लेख केला, बरोबर. का ती चैन बाबा कुठे आहे? तर ज्यावेळेला मी स्थानिक बँकेत जाऊन ज्यावेळेला इन्क्वायरी केली, तर ती चैन मला त्या ह्याच्यामध्ये सापडली. तर ती चैन तारण गहाण ठेवून त्याने पैसे उचललेले आणि ज्यावेळेला ते फॉर्मचं मी डेट चेक केली, तर ती होती 20/12/2023. म्हणजे ज्या दिवशी हे ट्रेस आउट झालं त्याच्या 1.5 वर्ष अगोदर तिच्याच नावाने. ज्या चैनीचा उल्लेख मी तिला विचारत होतो, नोव्हेंबर 2024 मध्ये, का बाबा चैन कुठे आहे मुलाची? तर सांगते कपाटात आहे. तीच चैन मला 1 वर्षभरापूर्वी तिने स्वतः गहाण ठेवलेली. तर ती बोलते नाही कपाटातच आहे. हा झाला एक विषय. दुसरा विषय, ते एच-डी-एफ-सीचं जे लेटर आलेलं तुम्हाला उल्लेख केला. हं. त्या बँकेत जाऊन मी इन्क्वायरी केली. साहेब बरं हा प्रकार, हे बोलतो जानेवारीमध्ये सोल्ड आउट झाले बोलतो. सेल आउट केलं आम्ही अरे! गोल्ड. जे तिने त्यावेळेला सांगितलेलं, की हे माझं नाही, माझ्या ऑफिसच्या कलीगचं आहे. आणि त्याला सांगितलेलं, का ते माझं नाही, माझ्या बहिणीचं आहे. चला आपण हे पण गोष्ट साहेब आपण त्यावेळेला गृहीत धरली, का त्या ऑफिसच्या कलीगचं आहे किंवा तिच्या बहिणीचंही असू शकतं. त्या बहिणीने तिला अडी-अडचणीसाठी तिचा गोल्ड ठेवून दिला. मेमध्ये हे सगळं ट्रेस आउट झालं. साहेब विषय असा आहे, बहिणीचं गोल्ड बँकेने जानेवारीमध्ये सेल आउट केलं, हे बहिणीला माहीत नाही. त्यावेळेला कुठेतरी माझ्या मनामध्ये संशयाची पाल चुकली. ते जे सोनं होतं ज्यावेळेला मी फाइंड आउट केलं, ते सोनं होतं माझ्या आईचं चोरलेलं. अरे बापरे! म्हणजे जे इतके दिवस सगळं चालू होतं. आईला घरातल्यांना सगळ्यांना पूर्णपणे तिच्यावर संशय होता. त्यावेळेला वडील माझ्याकडे खाली आलेलं सुद्धा, का आम्ही पोलीस केस करायला चाललोय. त्यावेळेला त्यांना मी विरोध केलेला.
का जर उद्या समजा मला टेन्शन त्याही गोष्टीचं होतं, कारण विरोधात जाऊन लग्न केलेलं. जर उद्या हम्म. ट्रेस आउट झालं का हिने केलंय, हम्म. मी त्यांच्या नजरेत कसं उभं राहायचं? खरंय. पण ते नंतर ट्रेस आउट झालं हम्म. गिरनारवरून आल्याच्या नंतर. त्याच्या बरोबर 1 आठवड्यानंतर साहेब मी झोपलेलो. सकाळची वेळही सांगतो तुम्हाला. तेवढं माझ्या लक्षात राहतात काही गोष्टी. त्याच्यामुळं हे तिने करणी आणि हे ते सगळं जे आहे किंवा काय माझ्या डोक्यावर अटॅक केला पहिला. त्याची बुद्धीच चालून द्यायची नाही. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे कंट्रोल केलं येस. की तुम्ही तिच्या अपोज जाऊ शकत जाऊ नाही. शकत नाही. म्हणजे इव्हन माझ्या घरातल्यांना सुद्धा विरोधात. कारण मी घरातल्यांशी भांडत होतो त्यावेळेला. हिच्यावर तुम्ही आरोप कसे लावता? हिने असं केलंच नसेल किंवा काय. ती पण मला, "अरे तुला पण असं वाटतं का मी केलं असेल किंवा काय ना चक्कर येऊन पडते." पण ज्यावेळेला पेपर येतात समोर, त्यावेळेला आता माझी परिस्थिती त्यावेळेला काय असेल? एक बाजूला बायको, एक बाजूला माझे घरातले. कोणाला फेस करायचं मी? त्यात आर्थिक सोर्सही आपले संपलेले सगळे. 1 आठवड्यानंतर सकाळी 8:30 वाजता आई आली. "अरे विनायक काम कर, जरा ते बाबूचा ड्रॉवर जरा साफ करून घे." तसं मी साफ करायला गेलो. आता गिरनारवरून आल्याच्यानंतर त्या गिरनारीने चमत्कार दाखवला त्यावेळेला. आल्या-आल्याच ते सगळं दाखवलं. गोल्डचा विषय, जे चोरीला गेलेलं सोनं आहे, कोणी चोरी केलं, काय केलं. तरी तेव्हासुद्धा मी आजही सांगतो साहेब, तेव्हासुद्धा मी विश्वास नाही ठेवला. बापरे! हिने काय असं केलं असेल किंवा काय. तेही झालं. रविवारचा दिवस. तो ड्रॉवर साफ केला. त्याच्यामध्ये 2 वस्तू सापडल्या. ते तुम्हाला मी मागाशी दाखवले. हो. मी लगेच, माझ्या एक मैत्रिणीची आई आहे, हे सगळं बघते बाहेरचं. तिला फोटो पाठवला. "आई बरं आहे, काय आहे? कोणी ठेवलं?" मला नाव आलं, हं. कोणी ठेवलंय किंवा काय ते. तरीसुद्धा मी विश्वास नाही ठेवला. अ, हिने असं काहीतरी केलं असेल. त्याच्यानंतर मग साहेब माझी मावशीसुद्धा, तिला थोडंफार जरा जाण आहे. तिने सांगितलं मला. तिने मग उघड नाही केलं. ती मला बोलली, "विनू तू आईला विचार. आई सांगेल बोलतो तुला ती, जे बघते ते." अच्छा. तेव्हासुद्धा मी तिच्यावर पण नाही विश्वास ठेवला. शेवटी काय करायचं म्हणून मी महिन्याभरानंतर, आता तोपर्यंत मी घरीच होतो बसून. आता 2 पैसे कमवायला बी नाही, बाहेर पडावं लागेल. मला आजही साहेब आठवतं. आम घरातले कुठलेच ना लग्न कार्य, कुठलेही विधीचे कार्य किंवा काय मी अटेंड करत नव्हतो. सोडून दिलेलं सगळं. हा जो तुम्ही चेहरा आज बघताय किंवा काय, ज्याच्यावर ब्लॅक मॅजिक होतं ना, सर्वात पहिले इम्पॅक्ट त्याच्या शरीरावर व्हायला सुरुवात होते. चेहरा काळा पडतो. जो बारीक असेल त्याचं वजन वाढतं, त्याचं वजन असेल तर बारीक होतो. हे शरीरावर परिणाम दिसायला लागतात. अच्छा. डिप्रेशनमध्ये जातो. एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये 15 ठिकाणी मी इंटरव्ह्यूला गेलो. एका ठिकाणी सुद्धा काम होत नाही. 2 कामं तर साहेब अशीच मी तुम्हाला सांगेल. सांगताना आता साहेब भरून येईल सगळ्या गोष्टीत. काम झालेलं फायनल. संध्याकाळी त्यांना दुसऱ्या दिवशी जॉइनिंग होती. मी संध्याकाळी त्यांना फोन केला ॲड्रेस विचारायला. मला रिप्लाय असा आला, तर तुम्ही नका येऊ उद्या. आमचं ते माणसाचं झालेलं आहे म्हणून. आणि दुसरा काम एक साहेब असं आहे त्याच्यामध्ये. त्या ठिकाणी मी कामाला सुद्धा गेलो. 1 तास काम केलं. 1 तासानंतर मला सांगतात का नाही जमणार म्हणून. तुम्ही नका येऊ. मी यासुद्धा परिस्थितीतनं गेलो. त्या दिवशी मी साहेब हसत-हसत बाहेर पडलो. हे बरेच जरी आपल्या नशिबात नसलं, याच्यापेक्षा काहीतरी चांगलं लिहिलं असेल. त्या अपेक्षेने बाहेर पडलो. कामच होत नाही म्हणून परत एकदा आईकडे गेलो. "आई बरं बघ जरा बरं काय." आईने मला सांगितलं, "विनायक एक काम कर. तुझ्या बेडखाली मला काहीतरी वस्तू दिसते. जाऊन जरा चेक कर." जसं मी गेलो, बेड फक्त पलटी मारलं. सिंगल एक फक्त हात फिरवला त्या वस्तूंवर. तिथं तुम्हाला मगाशी सांगितलं वशीकरणाचा विषय. ती वस्तू मला सापडली. पण त्याच्यानंतर मी पुन्हा पण आईकडे असं गेलो. काही आहे का, की ती तुमच्या वाईफनंच ठेवलेलं आहे किंवा वाईफनीच केलेलं आहे? तो विषय असा साहेब का 14 जानेवारी 2025ला माझी मिसेस माझ्या हं. वडिलांना फोन केला, का मला कपडे घ्यायला यायचंय घरी. हं. 3 महिन्यानंतर गेल्यानंतर. तर बरं आजच कशी हिला आठवण आली? मग त्याने वडिलांनी सांगितलं, "तू विनायला फोन कर आणि तू ये."
बोलते मला, मी विचारल्याच्या नंतर मला काय रिप्लाय दिला, "काय रे बरं कपडे घ्यायचेत किंवा काय?" मला समजलं तुला यायचंय किंवा काय. नाही मला यायचं नाही, माझा विचार होता यायचा. तोपर्यंत व्यक्ती पनवेलमध्ये आलेली. अच्छा. दुसऱ्या दिवशी आमच्या शेजारीच वडिलांची मावशी राहते, म्हणजे माझी आजी. हं. तिने माझ्या वडिलांना सांगितलं, का येऊन गेलेली म्हणून, पुण्याची बायको. येऊन गेलेले, मग ते आम्ही घरामधले सीसीटीव्ही चेक केले भावाने. तोंड बिंड गुंडाळून पूर्णपणे. 4:29 ला घरामध्ये आलेले, 4:30 ला घरातून बाहेर पडते. फुटेज आहेत. अच्छा. आणि आमचं जे घर आहे, आमचे दरवाजे साहेब आम्ही गावात राहत राहत असल्यामुळे 24 तास उघडे असतात. ओके. 7-8 त्यावेळेस उघडे घरी असतात. कोणीच नव्हतं? काय आई होती, पण आई बेडरूममध्ये त्या टायमिंगला झोपेत होती. आई 3-3:30च्या दरम्यान झोपायला जाते. हं, हं. संध्याकाळी 5-6 वाजता उठते किंवा काय. हा पॅटर्न जो आहे ना, हा तिला माहिती होता. अच्छा. आता साहेब 3 महिन्याची व्यक्ती घर सोडून बाहेर राहिली. आता आल्याच्या नंतर ती मुलाला भेटल्याशिवाय जाणार नाही. अर्थातच. 1 मिनिटात असं काय काम होऊ शकतं? याचा विचार कोणतंच तुम्ही करा. कोणतंच नाही. एकतर चोरी करायची असेल तर क्विक काम होतं. किंवा हे नाहीतर अशा वस्तू ठेवायच्या असतील तर. बरोबर. मी ज्यावेळेला ते विचारलं, त्यावेळेला उत्तर असं आलं, की दुसरं ज्या 2 वस्तू ठेवलेल्या मुलाच्या ड्रॉवरमध्ये, त्या वस्तू त्या 14 जानेवारीला ती ठेवण्यासाठी म्हणून आलेली. ते एकच काम आहे. बरं मग मुलाच्याच बेडखाली मुलाच्याच ड्रॉवरमध्ये का तुमच्या? कारण मुलाच्या ड्रॉवरमध्ये ते अशासाठी म्हणून, कारण तिला मुलाला इथून घेऊन जायचं होतं. मी तुम्हाला मुलाच्या त्या ज्या दिवशी घेऊन गेले त्या दिवशीचा किस्सा सांगतो. त्या शेवटच्या 2 दिवसामध्ये मला फुल गॅरंटी होती का बाबा ही काहीतरी म्हणजे करणार आहे मी. की मुलाला घेऊन जाणार किंवा काय. त्याच्या अगोदर एक पॅटर्न होता. ती शाळेत यायची, मुलाला भेटायची आणि निघून जायची. तोपर्यंत त्यांचा विश्वास जिंकून घेतला. शिक्षकांचा आणि त्या शिपाई एक ते बाई आहेत किंवा काय त्यांचा. मी मुलाला त्या दिवशी मी 2 दिवस सुट्टी घेतली. मी मुलाला शाळेत नेऊन सोडलं. मी टीचरांना सांगणार सुद्धा होतं, का बाबा जर उद्या ती जर आलीच किंवा काय, ज्यात आज आणि उद्यामध्ये, हं. तर आल्या त्याच्यानंतर पहिले मला फोन करा. ते तोंडातले शब्द सुद्धा माझे बाहेर नाही पडले. आई शप्पथ! हा इम्पॅक्ट असतो त्याचा. मी तिथून जसं घरी आलो, अर्ध्या तासात मला फोन आला, तर तुमची मिसेस मुलाला घेऊन गेली. म्हणजे तिला जे पाहिजे येस, ते करूनच घेणार. येस. म्हणजे तुम्ही कितीही स्ट्राँग असला आणि किती कितीही जरी काय तुम्ही असलं. काय करा, ज्या दिवशी तुम्हाला बांधून ठेवणार ना किंवा काय. हं, पण एक बोलतात ना, हं, अधर्मावर ज्यावेळेला अधर्म म्हणजे एक पीकला जातो किंवा काय, हं. त्यावेळेला ती खरी लढाई सुरू होते. बरोबर. हे तुमचे साधा विषय आहे. तुमचे ज्यावेळेला हं, बोलतात ना, का पाप संपतात किंवा काय हं. किंवा कर्म ज्यावेळेला फिरतात. मला हं. काही तोपर्यंत साहेब अंधार नव्हता, की ही या थराला जाईल. बरोबर. मी आता जसा मागाशी तुम्हाला उल्लेख केला, साहेब चुका माफ केल्या असत्या. हं. म्हणजे माणसाच्या चुका माफ करता मला गुन्हा माफ करायची वेळ आली. आणि आता त्याच्याही पलीकडे जाऊन परिस्थिती, मला गुन्हा तर माफ जर मी केलाच किंवा काय, तो माणूस आपल्याच जीवावर उठलाय. त्याचं तुम्ही कसं काय म्हणजे त्या माणसाचं पुढं म्हणजे काय निर्णय घेणार तुम्ही? मी टोटली ब्लँक आहे. याच्यामध्ये साहेब 2 गोष्टी घडल्या. कर्म हे कशी आपल्याकडे बोलतात ना, जे तिने जो माझ्यावर करणीचा प्रयोग केला किंवा काय, तो आत्ता मागच्या महिन्यात बॅकफायर झाला. त्यांच्यावरतीच. त्यांच्यावर नाही, मग तिच्या वडिलांवर. काय बोलताय? 15 नोव्हेंबर 2024ला घर सोडलं आणि आत्ता मागच्या महिन्यात 17 नोव्हेंबरला तिचे वडील एक्सपायर झाले. वडिलांना नाही बीपी, शुगर काय नाही, काय नाही, काय नाही. व्यवस्थित होते वडील? व्यवस्थित होते. फक्त बाथरूमला म्हणून गेले, जागेवर अटॅक येऊन खाला. आणि बापरे! हे स्पष्टपणे मी ज्या दिवशी माहिताच्या दिवशी त्यांच्या तिथं गेलेलो, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मला जाणवत होतं, का हे जे मी केलंय, ते माझ्यावर उलटलंय म्हणून. आणि आज सुद्धा ब्लॅक मॅजिकचे प्रयोग माझ्या विरोधात चालू आहेत. बापरे! याचं कारण फक्त एवढंच, का मी केलेली चोरी माझ्या माहेरकरच्यांना कळू. कठीण आहे हे. म्हणजे कसं काय स्वतःचीच बायको एवढं सगळं पण करणे? एवढ्या सगळ्या ह्याच्यात मी आभार मानेन खऱ्या अर्थानं देवाचे. साहेब मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आज तुम्ही फक्त हे किस्से ऐकताय. पण हे किस्से ऐकल्याच्या नंतर तुम्ही असा एखादा प्रसंग तुम्ही म्हणजे ऐकला आहे का? का एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा माणूस स्थिर स्थावर आज जिथं मी तुमच्यासमोर बसलोय. साहेब मला दारूचं व्यसन नाही.
मला तंबाखू, सुपारी, पान बिन किंवा गुटखा कसलंच व्यसन नाही. जो व्यक्ती संसारामध्ये ज्याचे वादविवाद सुरू होतात किंवा काय, तो दारूच्या आहारी जातो, वेडा होतो, कुठल्या तरी वाईट मार्गाला लागतो. माझ्या बाबतीत असा प्रकार घडला नाही. जर ते नसते तर आज मी दिसलो नसतो तुम्हाला इथे. त्याच्यातला एक किस्सा जो मी तुम्हाला फोनवरही सांगितला. ही जी वेळ आहे ना, खऱ्या अर्थाने साहेब, ती तिच्या वडिलांवर आली. ती याच्यात वडील ज्या दिवशी झालं त्याच्यात 2 महिने अगोदर माझ्यावर आलेली. पण ती वेळ आमच्या घरामध्ये एक मांजर यायची. ते नंतर येणं बंद झाली. ज्यावेळेला मी ते मांजरीचा इतिहास काढला, ती मांजर कुठे गेली? आमच्याच घराच्या समोर एक अंगण आहे. तिथे ती मृतावस्थेत आढळली. आणि जी माझ्यावर आलेली वेळ, ती त्या मांजरीने निभावून नेली, त्या जीवाने निभावून नेली. आणि जी माझ्या घरातल्या कुठल्यातरी एका व्यक्तीवर वेळ आलेली किंवा ती तिच्या याच्यावर बॅकफायर झाली. ज्याला आपण कर्म बोलतो. तुम्ही जे दुसऱ्याला देणार ते तुमच्याकडे परत येणार. खरं आहे. याच्या पुढचंही काही गोष्टी आहेत तर मी तुम्हाला फक्त इथं उघड सांगू शकत नाही. नाही, नक्कीच. पण हे काय झालं, ताईंनी करणी केली, पण ती उलट त्यांच्या वडिलांवरतीच फिरली येस. आणि त्याच्यामध्ये त्यांचे वडील पण येस. मृत्यू पावले. येस. तर हा म्हणजे एकदम फिट व्यक्ती कसं काय अचानकच जाऊ शकतो ना, नाहीतर. या सगळ्या गोष्टींचा विचार तुमच्या आमच्यासारख्याने करणं आहे. तर मित्रांनो, विचार करा, आपल्याच पतीवरती वशीकरण आणि करणी यासारखे प्रकार जर स्त्रिया करत असतील, किती वाईट गोष्ट आहे. आणि फक्त क्षुल्लक कारणासाठी. आणि खरंच व्यवहाराचं ज्ञान नसेल तर विषय तिथल्या तिथं सोडून द्या. कारण शेअर मार्केट म्हणजे चांगल्या लोकांना जमत नाही. आपण तर खूप किरकोळ लोक आहे. 10 आणि 15,000 रुपयाच्या पगारीमध्ये आपण 10-10 लाखाचं नुकसान करून कसं काय आपण सगळ्या ह्या गोष्टी सहन करणार आहोत? आजच्या पॉडकास्टमध्ये आपण इथंच थांबतोय. सर, तुम्ही आलात. खरंच खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि म्हणजे मी इच्छा व्यक्त करतो, की तुमच्या पाठीमागे जे पण सगळ्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्या सगळ्या क्लिअर व्हाव्या. तुम्ही दोघं व्यवस्थित संसार करावा. बस एवढीच इच्छा व्यक्त करतो. माझाही आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा दादा आपल्या माध्यमातून सुद्धा मी संसार जे करतात किंवा काय त्यांना मी एकच गोष्ट निदर्शनास आणून देईल. हे बघा, कितीही काही झालं, किती तुम्ही संकटात आला, मग ते आर्थिक असू देत किंवा आणखी कुठले, प्रत्येक गोष्टीला उपाय आहेत. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. मी एकच समजतो की ज्यावेळेला तुमच्याकडे तुमचं चांगलं चालू असतं, ते सुद्धा देवाच्या मर्जीने चालतं. आणि ज्यावेळेला बॅड पॅच सुद्धा येतो, ते सुद्धा त्यांच्याच मर्जीने चालतं. कारण काय आहे, ज्या माणसाला सुखाची सवय होते, त्याला दुःखाची जाणीव होत नाही. खरं आहे. आणि जो सतत दुःखात असतो किंवा काय, त्याला वाटतं का सुख यावं किंवा काय. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या सुख आणि दुःख हे दोन्ही आलेच पाहिजेत. नक्कीच. त्याशिवाय तुम्हाला ना सुखाची व्याख्या कळणार ना दुःखाची व्याख्या कळणार. दुःखाची पण व्याख्या. याचा अर्थ असा नाही हं. की आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी तो दुसऱ्याचं आपला नुकसान. संसार किंवा आपला परिवार किंवा आपले जे काही नातलग असतील किंवा काय, हे सगळे ते दावणीला लावावेत. आणि एक सर्वात मोठा विषय, जे आपल्याकडून जर एखाद्या गोष्टीची चूक घडली, हं. चुका माफ करता येतात, गुन्हे सुद्धा माफ करता येतात. पण हे जे असले प्रकार करून ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याचं नुकसान करायचा विचार करता किंवा काय, तुम्ही एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, नुकसान तुम्ही स्वतःचं करताय. तुम्ही स्वतःसाठी खड्डा खणताय. आजवर एवढं सगळं करून किंवा काय, फक्त परिवार किंवा संसार बरबाद झालेत. कोणालाही याच्यातून आजवर काहीही साध्य करता आलेलं नाही. बरोबर. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या परिवारातले दोन्ही कोणी असतील सदस्य, स्त्री असतील, पुरुष असतील किंवा काय, त्यांनी एकच विचार करावा. जे तुम्ही तुमच्या भविष्यात तुमच्या ज्या मुलांना तुम्ही जन्म दिलाय, त्यांचं भवितव्य काय या सगळ्याचं? खरं आहे. पहिले त्यांच्या भवितव्याचा विचार करून तुम्ही पुढचे निर्णय घेत चला. चुका माणसाकडूनच होतात. नाही, नक्की. जर चुकाच माणसाकडून झाल्या नाही तर तो माणूस कसला? चुका माफ केल्या जातात. फक्त एवढंच आहे, झालेली चूक तुम्ही वेळेत कबूल करा. बरोबर. जरी आणि अजून एक साहेब सल्ला, की जरी ते स्वतःकडं म्हणजे आपल्याला असतं का बाबा मी माझ्या नवऱ्याकडे कसं या गोष्टी बोलू किंवा मी माझ्या बायकोकडे कशा बोलू, त्याच्यामध्ये एक माध्यम ठेवा कोणतरी.
ज्याला दोघांचा मध्यस्थी बोलतो, कोणाच्या तरी थ्रू ते तुम्ही बाबा त्या माणसापर्यंत पोहोचवा. का बाबा मला तुझी भीती वाटते किंवा मला बाबा भीती वाटत होती. म्हणून बाबा मला तोंडाने माझ्या सांगता नाही आलं किंवा काय. तर कोणीतरी बाबा एक असा माणूस तुम्ही मध्यस्थी टाका आणि तो तुम्हाला त्यावेळेला तो देवासारखा असतो. नक्कीच. आणि प्रश्न सोडवले 100% जातात साहेब. कुठलाही असा विषय नाही आयुष्यात, का कुठलाही असा म्हणजे त्याला बोलतो आपण विषय नाही का ज्याच्यावर सोल्युशन नाही. सगळ्या गोष्टींवर सोल्युशन आहे. फक्त एकच का तुम्ही संवाद ठेवा. संवाद ठेवा. नाही, नक्कीच. दादांनी खरंच खूप खूप छान मत मांडलं, की तुमच्या दोघांमध्ये जर वैयक्तिक जर डाउट्स असतील, काही प्रॉब्लेम असतील, तर संवाद करा. आजकाल जगात काय झालंय, संवाद संवादच कमी कमी झाला. कमी झालेला आहे कमी झाला. आणि हे संवाद कमी झाल्यामुळं प्रॉब्लेम्स वाढतायत. वाढतायत. मग त्यांनी तो चुकीचा, की ही चुकीची, की ते बरोबर, की आपण अहंकार बरोबर, वाढत जातो या सगळ्या ह्याच्यात. अहंकार वाढतो आणि सगळ्या गोष्टी होतात. दादा तुम्ही आलात. आणि साहेब त्यातलं त्यात एक गोष्ट, हं, माणसाची ज्यावेळेला चुकी छोटी असते ना, हं, ती तिथल्या तिथंच जर समजा म्हणजे बोलतात का आपण सोडवली गेली, हं. तर ती संपते पूर्णपणे. येस. आता आजच्या जगात काही गोष्टी होतात का एक चूक छोटीशी झाकायला आपण दुसरी चूक करतो आणि नंतर मग ती चुकांचा जो आपला ससेमिरा आहे तो वाढत जातो आणि ते कुठंतरी चुकांचं जे रूपांतर आहे ते गुन्ह्यामध्ये होतं. हं, तर ती ज्या वेळेला छोटी असेल चूक, हं, तर ती तिथल्या तिथंच तुम्ही सॉर्ट आउट करा. हं, जेणेकरून ते कुठेतरी जाऊन मोठं होऊ नये. आणि हं. ज्यावेळेला ते मोठं होतं, जसं आपण फुगा ते बघतो. आउट ऑफ कंट्रोल. फुगा ज्यावेळेला आपण फुगवतो किंवा काय, ते एक लिमिट असतं. हं. जसा तो फुगा तुम्ही हे करणार किंवा का तो कुठेतरी तो फुगा फुटतो. फुटतोच. बरोबर. तर त्याच्यामुळं नाही. हा एक सल्ला असणारच आहे, किती काय झालं तरी. हो. संवाद ठेवा. संवादाने सगळ्या गोष्टी सोडवल्या जातात. तुम्ही जर संवाद तुमचा थांबला किंवा काय, कुठली जरी एक बाजू कमकुवत झाली किंवा काय, तर ती दुसरी बाजू जी आहे ती तुमच्यावर हावी व्हायला सुरुवात होते ऑटोमॅटिकली. नक्कीच. धन्यवाद तुम्ही धन्यवाद दादा आलात. तुमचे. येस. थँक यू. तर मित्रांनो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटतच राहू. धन्यवाद.